सो अशा अनेक साऱ्या वस्तू आहेत की ज्या विदाऊट इलेक्ट्रिसिटीच्या वापराने आपल्याला तयार केल्या जाताना बघायला मिळतात. सो तुम्हाला बघा वेगवेगळी प्रकारची ही रेशीम अळी या ठिकाणी दिसते का. एक आहे ट्रॉपिकल टसर, एक आहे ओक टसर, एक आहे एरी, एक आहे मुंगा. ज्यूट वस्तूंच्या या निर्यातीच्या संबंधित मी विचार करेल तर भारत हा जगामध्ये मात्र दुसऱ्या क्रमांकावर येतो. तर कापड उद्योगाचा जास्तीत जास्त विकास व्हावा यासाठी सरकारने 2005 मध्ये इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क स्कीम ही या ठिकाणी सुरू केलेली आपल्याला दिसते. भारताचा भूगोल अभ्यासत असताना यामध्ये आपल्याला आर्थिक भूगोलाचाही आढावा घेणं हे आवश्यक असतंय मित्रांनो. सो त्याच अनुषंगाने भारताच्या उद्योगधंद्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला सखोल आणि सविस्तर माहिती या ठिकाणी अभ्यासायची आहे. तर आता आपण जो टॉपिक या ठिकाणी सुरुवात करतोय तो असणार आहे भारताच्या उद्योगधंद्यांच्या संदर्भामध्ये. चला तर मग सुरुवात करूया. बेसिकली इंडस्ट्रियल सेक्टर म्हणजे आपण आज बघत असतो की अनेक सारे आपल्या पूर्ण संबंध पृथ्वीवरचे जे महत्त्वपूर्ण अनेक सारे देश आहेत तर यांनी जो आपला विकास साध्य केलाय हा औद्योगिक क्रांतींच्या आधारावर केलेला आपण बघितलेला आहे. आजपर्यंत आपण म्हणू शकतो की बऱ्याचशा देशांचा विस्तार हा उद्योगधंद्यांकडे विशेष लक्ष दिल्यामुळे झालेला आहे. आणि भारताच्या संदर्भात सांगायचं झालं तर आपण ज्यावेळेस स्वतंत्र झालो त्यावेळेस आपण अजूनही आपण म्हणू शकतो आणि त्यावेळेस पासून आपण म्हणू शकतो की भारत एक प्रकारचा कृषी प्रधान देश आहे की ज्यामध्ये शेती ॲग्रिकल्चर या सेक्टरला खूप जास्त महत्त्व आहे. आणि कंपॅरेटिव्हली आपण पूर्ण ओव्हरऑल आपल्या भारताच्या एकूण GDP मध्ये जर इंडस्ट्रियल सेक्टरचा वाटा बघायला गेलो तर तो आपल्याला 25 to 30% पर्यंतचा हा आपल्याला वाटा बघायला मिळत असतो. आणि यामध्ये एक अंदाज आपल्याला लावता येईल की आपल्याला उद्योग क्षेत्रामध्ये अजून जास्त भर करणं किंवा उद्योग क्षेत्राचा जास्त विकास करणं हे अत्यावश्यक आहे. कारण एखाद्या पर्टिक्युलर देशामध्ये उद्योगांचा जितका जास्त विकास होत असेल तेवढा त्या देशाचाही जास्त विकास होत असतो असं आपल्याला मोस्ट ऑफ टाइम बघायला मिळत असतं. आणि म्हणून आता उद्योगांचा विचार करत असताना उद्योगांचं क्लासिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे. कारण सर्व उद्योग म्हणून आपण म्हणू शकतो बट त्यामध्ये जे क्लासिफिकेशन आहे काही छोटे उद्योग असतात, काही मोठे असतात, काही जास्त मोठे असतात. मग त्यामध्ये क्लासिफिकेशन कसं केलं गेलेलं आहे त्याचे काही पॉईंट आपण आता या ठिकाणी जरा व्यवस्थित अभ्यासणार आहोत. ठीक आहे. बरं आता विशेष लक्ष द्या की भारतातल्या उद्योगधंद्यांचं जेव्हा आपण वर्गीकरण करत असतो तर यामधला सगळ्यात छोटा टप्पा किंवा आपण म्हणू शकतो की सगळ्यातल्या छोट्या पॉईंट पासून जर आपण याचा अभ्यास करायचं ठरवलं तर सर्वात लहान पॉईंट आपण बघणार. आता हे जे काही उद्योगधंद्यांचं वर्गीकरण सगळ्यात छोट्या लेवलपासून तर पूर्ण मोठ्या लेवलपर्यंत मी तुम्हाला सांगेल. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस तुम्ही MSME एंटरप्राइजेस हा पॉईंट ऐकलेला असेल ज्याला सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आपण म्हणत असतो हे तर तुम्ही ऐकलेलंच असेल. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या संबंधित मध्ये काय असतं बरं नेमकं तर यामध्ये बघा ही एक रिवाइज्ड क्लासिफिकेशन केली गेलेली रचना आहे. याच्या अगोदर जर आपण बघितलं म्हणजे 1 जुलै 2020च्या अगोदर जर आपण बघितलं तर उद्योग क्षेत्रासाठी आणि सेवा क्षेत्रासाठी एकच मर्यादा या ठिकाणी त्यावेळेसच्या मर्यादा जर बघितलं तर त्या भिन्न भिन्न होत्या. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगसाठी आणि सर्व्हिसेससाठी वेगवेगळ्या होत्या. आता मात्र 1 जुलै 2020 पासून जर बघितलं तर हा जो क्रायटेरिया आहे हा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजसाठी आणि सर्व्हिस सेक्टरसाठी दोघांना सेम क्रायटेरिया ठेवलेला आहे. बरं मग ह्या उद्योगांचं वर्गीकरण होण्यासाठी जे आधारभूत घटक आहेत ते कसे ठरवण्यात आलेले आहेत. मग या आधारभूत घटकांमध्ये इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी अँड इक्विपमेंट आणि दुसरा एक पॉईंट या ठिकाणी आपल्याला ठरवलेला बघायला मिळतो तो म्हणजे ॲन्युअल टर्नओव्हर. सो ह्या दोन गोष्टींच्या आधारावर आपल्याला उद्योगांचं वर्गीकरण जे आहे हे भारतातलं उद्योगांचं वर्गीकरण अभ्यासावं लागणार आहे. मग त्या दृष्टीने जसं मी बोललो की उद्योगांचे वास्तविक छोट्यापासून असे मोठे मोठे होत जाणारे सगळ्यात छोट्या स्केलचे जे बिझनेसेस असतात किंवा जे उद्योग असतात त्यांना मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस. मायक्रो मीन्स सूक्ष्म, स्मॉल मीन्स लघु, मीडियम मीन्स मध्यम उद्योग या स्वरूपामध्ये आपण याला ओळखत असतो. आणि जसं की मी बोललो की ह्या सगळ्यांचा जो क्रायटेरिया आहे आता हा दोघांसाठी सेम आहे. जसं मॅन्युफॅक्चरिंगसाठी पण सेम आहे आणि सर्व्हिसेससाठी सुद्धा सेम क्रायटेरिया असणार आहे. आणि क्रायटेरियाचा जो पॅरामीटर मी तुम्हाला सांगितला हा 2 प्रकारचा पॅरामीटर आपण इथे डिसाईड केला. जसं की पहिला जो आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी आणि दुसरा आहे ॲन्युअल टर्नओव्हर. बरोबर. सेम प्रत्येकामध्ये तुम्हाला त्याच पद्धतीची ही रचना बघायला मिळेल की इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी आणि ॲन्युअल टर्नओव्हर ह्या 2 कॅटेगरीच्या आधारावर खऱ्या अर्थाने आपल्याला इथे विभागणी झालेली दिसणार आहे.
ओके, मग आता एखाद्या उद्योगाला आपण मायक्रो एंटरप्राइजेस केव्हा म्हणायचं, की ज्या वेळेस एखाद्या उद्योगामध्ये इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी, ज्या वेळेस एखाद्या उद्योगामध्ये इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरीचा जर विचार जर आपण केला तर तो नॉट मोर दॅन 1 करोड, जो की 1 करोडपेक्षा जास्त नसेल, आणि ॲन्युअल टर्नओव्हर वार्षिक उलाढाल 5 करोडपेक्षा जास्त नसेल, तर अशा उद्योगाला आपण मायक्रो म्हणजेच सूक्ष्म उद्योग म्हणणार. हे लिहून घ्या वाटल्यास, कारण ह्या बेसिसवर ह्या क्रायटेरियाच्या रचनेनुसार तुम्हाला योग्य अयोग्य स्वरूपाचे प्रश्न वगैरे किंवा तुम्हाला काही फॅक्च्युअल प्रश्न जे आहेत हे विचारले जाऊ शकतात. कारण हा जो क्रायटेरिया आहे, जसं की एखादा उद्योग मायक्रो एंटरप्राइजेस म्हणून केव्हा बघितला जातो, की ज्यावेळेस त्या उद्योगामध्ये इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी ही 1 करोडपेक्षा कमी असेल आणि ॲन्युअल टर्नओव्हर हा 5 करोडपेक्षा कमी असेल, तर त्या उद्योगाला सूक्ष्म उद्योग म्हणायचं. ठीक आहे. सो हा झाला यातला पहिला क्लासिफाईड पार्ट, की ज्यामध्ये आपण उद्योगांचं जे वर्गीकरण बघतो. तर ह्या एकूण वर्गीकरणामध्ये हा मला पहिला पॉईंट दिसतो, की मी ज्याला एकंदरीत सूक्ष्म प्रकारचा उद्योग म्हणून त्याला आम्ही लक्षात ठेवू शकतो, की सूक्ष्म उद्योग काय आहे, तो हा आहे. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे हे सूक्ष्म आणि लघु उद्योगाच्या संबंधित किंवा मध्यम उद्योगाच्या संबंधित हा जो पूर्ण क्रायटेरिया आहे, विशेष एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की 1 जुलै 2020च्या अगोदर मॅन्युफॅक्चरिंगसाठी वेगळा क्रायटेरिया आणि सर्व्हिससाठी वेगळा क्रायटेरिया यामध्ये ठेवलेला होता, बट आता मात्र तो एकच ठेवलेला आहे. मग तो उद्योग तुमचा वस्तू निर्मितीचा असू द्या किंवा सेवा पुरवण्याचा असू द्या. ठीक आहे. सो त्यासाठी तुमचं इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी आणि ॲन्युअल टर्नओव्हर हा दोन्ही क्रायटेरियाच विचारात घेतला जाणार. बरं सर, एक उद्योग तर आम्हाला समजला की मायक्रो एंटरप्राइजेस काय असतात. दुसरा काय आहे? स्मॉल एंटरप्राइजेस, की ज्याला लघु उद्योग म्हणून बघितलं जातं. काय अर्थ होतोय बरं मग लघु उद्योगाचा? बघा, लघु उद्योगामध्ये इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी आणि इक्विपमेंट किती पाहिजे? नॉट मोर दॅन 10 करोड. म्हणजे एखादा असा उद्योग की ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी, मशीन प्लांट वगैरे सगळ्या गोष्टींचा खर्च हा 10 करोडपेक्षा जास्त नसेल आणि वार्षिक उलाढाल 50 करोडपेक्षा जास्त नसेल, नॉट मोर दॅन 50 करोड, तर मात्र ह्या अशा उद्योगाला आम्ही लघु उद्योग म्हणून बघतो. समजलं? आणि हा सेम क्रायटेरिया मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजसाठी सुद्धा आणि सर्व्हिसेससाठी सुद्धा सेम असणार आहे. मग ह्या उद्योगाला आम्ही लघु उद्योग म्हणतो. मग आता जेव्हा कोणी जर तुम्हाला सांगतोय की बाबा स्मॉल स्केल बिझनेस आहे किंवा स्मॉल स्केल एंटरप्राइजेस आहे, इंडस्ट्रीज आहे, सो त्याचा क्रायटेरियानुसार तुम्हाला कळलं पाहिजे की स्मॉल स्केलमध्ये लघु उद्योग म्हणून जर आपण बघितला तर इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी ही 10 करोडपेक्षा जास्त नाही आहे, आणि म्हणजे 1 करोडपेक्षा जास्त आहे, 10 करोडपेक्षा कमी आहे. समजलं? सो कधी कधी तुम्हाला प्रश्नामध्ये थोडंसं फिरवून पण विचारलं जाईल. म्हणजे हे जे दिसतंय हे वास्तविक योग्यच आहे, बट तुम्हाला कधी कधी विधान जर तयार केलं तर तुम्हाला असंही येऊ शकतं की लघु उद्योग म्हणजे ज्या उद्योगामध्ये इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी 1 करोडपेक्षा जास्त पण 10 करोडपेक्षा कमी असेल, तर अशा उद्योगाला लघु उद्योग म्हणता येऊ शकतं का? सांगा बरं. मग आता विधान जे आहे या विधानामध्ये मी थोडासा फेरफार केला. जे विधान मी थोडंसं बदललं, ते बदललेल्या विधानाला अनुसरून तुम्हाला काय वाटतं की भारतातील उद्योगधंद्यांचं जे वर्गीकरण मी इथे बोललो हे कसं तुम्हाला समजलं? काय वाटतं? काही कन्फ्युजन आहे का? म्हणजे बघा, त्यात मी जे विधान मांडलं ना ते चुकीचं नाहीये, ते बरोबरच विधान म्हटलं जाईल. एकतर विधान तयार होताना स्पेसिफिकली स्मॉल एंटरप्राइजेस रिलेटेड येईल, स्पेसिफिकली मायक्रो एंटरप्राइजेस रिलेटेड येईल, किंवा दोघांना कंबाईन करून म्हणजे कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट येऊ शकतं. जसं की लघु उद्योग म्हणजे ज्या उद्योगामध्ये वार्षिक उलाढाल 5 करोडपेक्षा जास्त परंतु 50 करोडपेक्षा कमी असेल असा उद्योग म्हणजे लघु उद्योग. आता मला सांगा, हे वास्तविक बरोबरच म्हटलं जाईल, बरोबर की नाही? बरोबरच म्हटलं. म्हणजे हा जो क्रायटेरिया मी तुम्हाला सांगतोय, हे जे काही क्लासिफिकेशन सांगतोय, या ओव्हरऑल क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला आयोग कन्फ्यूज करण्यासाठी
जास्त वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करू शकतोय. डेटा तोच आहे, माहिती तुम्हाला कशा पद्धतीने समजली याला जास्त महत्त्व असणार आहे, हे तुम्ही इथे लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे? बरं, मग आता तुम्हाला लघु उद्योग समजला, सूक्ष्म पहिल्यांदा सांगितला, लघु उद्योग नंतर सांगितला. आता अजून एक उद्योग येतो मीडियम, मध्यम उद्योग ज्याला आपण म्हणून ओळखतो, असा हा मीडियम एंटरप्राइजेस. बरं, आता या मीडियम एंटरप्राइजेसचा घटक काय आहे किंवा मीडियम एंटरप्राइजेसची ही एकंदरीत रचना कशी आहे त्याचा थोडासा भाग आपण इथे जरा लक्षात घेऊया. बघा, इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी नॉट मोर दॅन 50 करोड, म्हणजे 50 करोडपेक्षा जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट नसावी, इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी. आणि अॅन्युअल टर्नओव्हर नॉट मोर दॅन 250 करोड, म्हणजे वार्षिक उलाढाल ही 250 करोडपेक्षा जास्त नसावी. दॅट्स इट, हे मला इथे सांगायचं आहे. मग आता जसं तुम्हाला इथे समजा स्पेसिफिकली फक्त मीडियम बद्दल विचारलं तर एवढ्याच डेटावर प्रश्न तयार होतो. मीडियमचं स्मॉल स्केल एंटरप्राइजेसशी तुलनात्मक विधान केलं तर कसं येणार मग, की ज्या उद्योगामध्ये इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी 10 करोडपेक्षा जास्त परंतु 50 करोडपेक्षा कमी असेल अशा उद्योगाला लघु उद्योग म्हटलं जातं. हे बरोबर आहे का? इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी 10 करोडपेक्षा जास्त परंतु 50 करोडपेक्षा कमी असेल तर त्याला लघु उद्योग म्हणतात. बरोबर आहे? तर द्या पटकन, जे मी विचारलं त्याबद्दल उत्तर आले पाहिजे कमीत कमी. एकदा शुद्धीवर या बरं जरा. हे बरोबर आहे का? बरं बघा बरं. 10 करोडपेक्षा जास्त बट 50 करोडपेक्षा कमी त्याला लघु उद्योग म्हणतो का आपण, का मध्यम उद्योग म्हणणार? मग मी तेच बोलतोय ना तुम्हाला की लक्ष कुठे आहे तुमचं. त्या उद्योगाला आपण मीडियम म्हणणार, हे लक्षात ठेवा. त्याला आपण लघु उद्योग नाही म्हणणार, त्याला मध्यम उद्योग म्हणावं लागेल. कारण 10 करोडपेक्षा जास्त आणि 50 करोडपेक्षा कमी असेल तर मीडियम म्हटला जाईल. समजते? सो थोडंसं गांभीर्य ठेवा. म्हणजे ह्या अशा प्रश्नांना तुम्ही चुकले ना तर तुम्ही साधं सोपं स्टेटमेंट देऊन टाकतात की सर नाही आमच्याकडून सिली मिस्टेक झाली सर. पण सिली मिस्टेक होण्यासाठी जबाबदार तुम्हीच आहात, कारण तुम्ही व्यवस्थित वाचलंच नाही, व्यवस्थित बघितलंच नाही विधान. समजते? म्हणून मी तुम्हाला बोलतोय की उद्योगांच्या संबंधित जर साधे सोपे प्रश्न जर तयार झाले की जे तुम्हाला MSME एंटरप्राइजेस रिलेटेड म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाशी संबंधित जे प्रश्न येतील तर त्या प्रश्नांना तुम्ही कसं डील केलं पाहिजे, या प्रकारे डील केलं पाहिजे. कारण आपल्याला ती कन्सेप्ट माहिती पाहिजे. एक लक्षात घ्या, इथे जे पण प्रश्न तुमचे तयार होतात इथे मोस्टली प्रश्न जे तयार होतील ते एकंदरीत फॅक्ट बेसिसवर होतील, विधान बेसिसवर तयार होऊ शकतात, तुलना बेसिसवर तयार होऊ शकतात. समजलं काय बोलतोय मी? एक तर इथे तुमचे जे प्रश्न तयार होतील हे एक तर विधानात्मक होतील, फॅक्च्युअल होतील किंवा तुलनात्मक होतील. प्रश्न मात्र तुम्हाला डिटेक्ट करता आलं पाहिजे. दॅट्स इट. ठीक आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त आता हे सगळं स्मॉल स्केल वगैरे मी तुम्हाला याचं क्लासिफिकेशन वगैरे समजून सांगितलं. याच्यामध्ये अजून क्लासिफिकेशन कोणते कोणते होत असतात ते बघा. की काही असे उद्योग आहेत की ज्या उद्योगांमध्ये आपण असं म्हणू शकतो काही असे उद्योग आहे जसं की आता हा कुटीर उद्योग. कुटीर उद्योगाचा अर्थ काय होतो की अशा प्रकारचा उद्योग की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या विद्युत ऊर्जेचा वापर नसतो आणि विद्युत ऊर्जेचा वापर न करता तिथे वस्तूंचं उत्पादन केलं जात असतं. मग आता मला सांगा, जर इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता वस्तूंचं उत्पादन होईल तर ते हाताने बनवलेल्या वस्तू असतील का? म्हणजे त्याचा संबंध हा आपण हस्त उद्योगाशी रिलेट करू शकतो का? करू शकतो. कारण इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता ज्या वस्तूंचं उत्पादन होईल ते हस्त उद्योगातून होईल. आणि अशा प्रकारे हस्त उद्योगामध्ये मोस्टली काम करणारे जे लोक असतात तर ते तुम्हाला कुटुंबातलेच सदस्य बघायला मिळतील. समजलं?
मग अशा प्रकारचे जे एकदम छोटे छोटे काही वस्तू निर्मितीचे उद्योग असतील तर त्याला आपण कुटीर उद्योग म्हणून बघायचं. कुटीर उद्योग, की जो कुटीर उद्योगाचा भाग एकच लक्षात ठेवा की ज्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा वापर होत नाहीये. हस्त उद्योग, आता आपण बघत असतो की ग्रामीण भागामध्ये मोस्टली कुटीर उद्योग म्हणजे टोपल्या बनवणं, विणकाम करणं, विणकामाच्या वस्तू बनवणं, मातीकाम वगैरे, बरोबर की. सो अशा अनेक साऱ्या वस्तू आहेत की ज्या विदाऊट इलेक्ट्रिसिटीच्या वापराने आपल्याला तयार करल्या जाताना बघायला मिळतात. मग त्यामध्ये मोस्टली कुटुंबातले सदस्य जे आहेत हे कुटीर उद्योगामध्ये महत्वाच्या पद्धतीने आपण सहभागी बघू शकतो. कुटुंबातल्याच लोकांचं यामध्ये योगदान बघू शकतो. ठीक आहे, हा एक प्रकार समजला. दुसरा प्रकार आहे ग्रामीण उद्योग. आता तुम्ही म्हणणार सर ग्रामीण उद्योगाचा अर्थ असा आहे की जो ग्रामीण भागामध्ये आहे त्याला आपण ग्रामीण उद्योग म्हणून द्यायचं आहे. सो असं होत नाही. ग्रामीण उद्योगाची जी स्पेसिफिक डेफिनेशन आहे ती अशी असणार आहे की ज्या पर्टिक्युलर गावामध्ये 10,000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल. काय बोलतोय मी इथे, मात्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ग्रामीण उद्योगाचा विचार करत असताना तुम्हाला लोकसंख्येचा क्रायटेरिया पण दिलेला आहे. म्हणजे ज्या गावामध्ये 10,000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल अशा ग्रामीण भागामध्ये जो उद्योग चालू केलेला असेल तर अशा उद्योगाला मग ग्रामीण उद्योग म्हणायचंय. समजलं. 10,000 बघा, ग्रामीण उद्योगाशी संबंधित जेव्हा तुम्हाला काही डेफिनेशन बेसिसवर प्रश्न येईल तर तुम्ही दाट शक्यता आहे की चुकू शकतात की बाबा ग्रामीण भागातला उद्योग म्हणजे ग्रामीण उद्योग. पण इथे एक गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे की हा जो लोकसंख्या क्रायटेरिया मी जो तुम्हाला सांगितला हा तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया म्हटला जाईल. समजतंय, हा मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे. कारण ग्रामीण भागामधल्या या उद्योगांची ही रचना लोकसंख्या आधारावर असलेला हा एकमेव पॉइंट आहे की 10,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावातला उद्योग. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघत असतो अजून एक प्रकारचा उद्योग असतो ज्याला आपण एकंदरीत खाजगी उद्योग म्हणत असतो. खाजगी उद्योग म्हणजे काय, खाजगीचा अर्थ होतो प्रायव्हेट सेक्टर, बरोबर. मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये असलेला हा जो खाजगी उद्योगाचा जो भाग आहे तर ह्या उद्योगाचा मालकी हक्क म्हणजे या उद्योगाची जी काही मालकी आहे ही पर्टिक्युलरली एका व्यक्तीकडे असते. मग तो व्यक्तींची रचना कशी असेल, एकतर तो एक व्यक्ती असेल किंवा एक पेक्षा जास्त व्यक्ती असेल. समजलं. म्हणजे ज्या उद्योगाचा मालकी हक्क हा एका सर्वसाधारण व्यक्ती म्हणजे एक व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींकडे जर त्या मालकी हक्क असेल तर अशा उद्योगाला आम्ही खाजगी उद्योग म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवणार, जो प्रायव्हेट उद्योग आहे. समजतंय. मोस्टली असे जे उद्योग असतात या उद्योगांची रचना ही प्रायव्हेट स्वरूपामध्ये तुम्हाला बघायला मिळत असते, ज्याला आपण प्रायव्हेट उद्योग म्हणत असतो. ओके, ठीक आहे. पुढचा एक असतोय उद्योगाचा प्रकार की ज्याला आपण सार्वजनिक उद्योग म्हणून लक्षात ठेवत असतो. सार्वजनिक उद्योग म्हणजेच एक प्रकारचा सरकारी उद्योग, बरोबर. सार्वजनिक उद्योग म्हणजे ज्या उद्योगाची मालकी कम्प्लिटली सरकारकडे असेल अशा उद्योगाला सार्वजनिक उद्योग म्हटलं जाईल. आणि ह्या उद्योगामध्ये या उद्योगाला वेगवेगळे नावं असतात, ज्यामध्ये तुम्ही याला शासकीय उद्योग, सार्वजनिक उद्योग किंवा सरकारी उद्योग या स्वरूपांनी किंवा या नावांनी तुम्ही त्याला ओळखत असतात. हे इथे लक्षात ठेवायचं. ज्या उद्योगासंबंधित जसं उद्योगाचा मालकीचा जो पॉइंट आहे की उद्योगाची मालकी सरकारकडे असते आणि उद्योगाची मालकी सरकारकडे असताना शासकीय किंवा सार्वजनिक किंवा सरकारी उद्योग म्हणून आपण याला लक्षात ठेवत असतो. ठीक, म्हणजे अशा नावांनी त्याला ओळखलं जातं. हे काही अजून प्रकार मी तुम्हाला सांगितले. यात अजून काही वेगळे प्रकार पण आपल्याला पडताना दिसत असतात उद्योगांच्या वर्गीकरणांमध्ये, ज्यामध्ये आपण एक प्रकारे काही सहकारी उद्योग पण बघत असतो. सहकारी उद्योगाची व्याख्या ही थोडीशी एकदम वेगळ्या टाईपमध्ये आहे. जसं की समान तत्वाचे काही अनेक लोक एकाच उद्देशाने म्हणजे समान उद्देशाने जेव्हा एकत्र येत असतात आणि एकत्र येऊन असा एक उद्योग सुरू करतात त्याला सहकारी उद्योग म्हटलं जात असतं. म्हणजे एकाच उद्देशाचे किंवा एकाच समान तत्वाचे लोक एकत्र येतात आणि जो उद्योग स्थापन करतात तो सहकारी उद्योग आपण म्हणू शकतो.
याचं एक उत्तम उदाहरण जर बघितलं तर सहकारी साखर कारखाना हे याचं एक उत्तम उदाहरण आपण यामध्ये बघू शकतो. कारण सहकारी तत्वाचे उद्योग अनेक लोक एकत्र येऊन तो उद्योग जो आहे हा चालू केला जात असतो, की ज्याला आपण असा उद्योग म्हणू शकतो की तो सहकारी तत्वामध्ये समाविष्ट होत असतो, सहकारी तत्वामध्ये तो बसताना दिसतो. ठीक आहे, अजून काय म्हणता येईल सर, अजून कोणते प्रकार पडतात मला एक सांगा. इथपर्यंत जे जे प्रकार मी तुम्हाला सांगतो हे व्यवस्थित लक्षात येत आहेत ना तुम्हाला, की कन्फ्युजन आहे काही? मला वाटतं की काही कन्फ्युजन नसेल, कारण एकूण एक प्रकार मी तुम्हाला उद्योगांचा सांगतोय की उद्योगांचं हे क्लासिफिकेशन कशा स्वरूपामध्ये आहे, ज्यात तुम्हाला जे उद्योगांवर आधारित काही प्रश्न विचारले जातील तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता येतील व्यवस्थितपणे. जसं सहकारी उद्योगाचा एक पॉइंट इथे लक्षात आला. सहकारी बँक पण असते. हो, आता यामध्ये बघा संयुक्त उद्योग. संयुक्त उद्योगाचा अर्थ वास्तविक या संयुक्त शब्दामध्येच लपलेला आहे. जसा संयुक्त म्हणजे काय, की जो कोलॅबोरेशनने काम करणार आहे, किंवा जिथे आपण म्हणू शकतोय की कोलॅबोरेशन घडून आलेलं आहे. बरं, मग असं कोणतं कोलॅबोरेशन घडून आलेलं असेल बरं मग या ठिकाणी? या संयुक्त उद्योगामध्ये सरकार आणि प्रायव्हेट सेक्टर म्हणजे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दिसतंय, सरकार आणि सामान्य व्यक्ती, खाजगी व्यक्ती, म्हणजे सरकारी उद्योगांचं आणि खाजगी उद्योग यांच्या संयोगाने सुरू झालेला जो उद्योग असेल तर अशा उद्योगाला संयुक्त उद्योग म्हटलं जाणार. ठीक आहे, संयुक्त उद्योग म्हणून मोस्टली म्हटलं जात असतं. बरं, आत्ता जो उद्योगाचा मी पॉइंट सांगतोय हा तुम्हाला सर्वात जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळत असतो. सो असा हा जो उद्योगाचा जो भाग आहे की जो मला सर्वात जास्त प्रमाणात बघायला मिळतो तो काय असणार आहे, तर तो आहे लिमिटेड कंपनी उद्योग. तुम्ही मोस्टली हा उद्योग जो असेल हा तुम्ही असा बघितलेला असेल, LTD किंवा प्रायव्हेट लिमिटेड. लिमिटेड किंवा प्रायव्हेट लिमिटेड हा शब्द त्या उद्योगाच्या नावापुढे तुम्हाला बघायला मिळत असतो. म्हणजे आता बघा, लिमिटेड कंपनीचा अर्थ असा होतो की ज्या कंपनीच्या नावापुढे तुम्हाला लिमिटेड म्हणजेच मर्यादित हा शब्द बघायला मिळत असेल तर लिमिटेड हा शब्द दिसतो त्या ठिकाणी त्याला आपण मर्यादित उद्योग म्हणून समजून घ्यायचं. आता हा जो मर्यादित उद्योग म्हणजे लिमिटेड उद्योगाचा जो भाग मी तुम्हाला सांगितला, या उद्योगाची मालकी जी आहे, ह्या उद्योगाची जी मालकी आहे किंवा या उद्योगाचा जो मालकी हक्क आहे हा एकापेक्षा जास्त लोकांकडे तुम्हाला बघायला मिळतो. आणि एकापेक्षा जास्त लोकांकडे असणारा हा मालकी हक्क शेअर्स फॉर्मॅटमध्ये असतो, भाग स्वरूपामध्ये. जसं तुम्ही बघतात की स्टॉक मार्केटमध्ये कंपन्यांचे जे शेअर्स आहेत, शेअर्स म्हणजे काय, आता एखादी पर्टिक्युलर कंपनीला समजा 10 करोड रुपयाचं भांडवल पाहिजे असेल तर ती काय करेल, त्या कंपनीच्या व्हॅल्युएशनच्या 2 ते 3% व्हॅल्युएशन मार्केट करणार, म्हणजे मार्केटमधून ते भांडवलाच्या माध्यमातून उचलणार. म्हणजे ते काय देणार मग त्या ठिकाणी, मग 3 ते 4% साठी मालकी हक्क प्रोव्हाइड करणार दुसऱ्याला, की ज्यांच्याकडून ते शेअर्स फॉर्मॅटमध्ये घेतले जातील. बरोबर. फॉर एक्झाम्पल आता जसं आपण म्हणू शकतो की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचे 10 शेअर्स विकत घेतले, तर तुम्ही जो 10 शेअर्स विकत घेण्यासाठीचा जो पैसा दिला तो त्या कंपनीचं एक भांडवल म्हणून तुम्ही पैसा कंपनीला उपलब्ध करून दिला. त्याच्याबद्दल तुम्हाला काय मिळणार आहे, येस, तर ते भाग शेअर्स तुम्हाला इश्यू करत असते किंवा तुमच्याकडे म्हणजे त्या पर्टिक्युलर व्यक्तीला त्या कंपनीचे 10 शेअर्स ती प्रोव्हाइड करणार. मग तुमच्याकडे त्या कंपनीचा उद्योगाचा मालकी हक्क आहे का? आहे. किती? फक्त त्या 10 शेअर्स पुरताच तुमच्याकडे मालकी हक्क आहे. म्हणजे तुम्ही म्हणणार सर मग मी काही डिसिजन घेऊ शकतो का कंपनीमध्ये? तुम्हाला एकच फायदा होतो त्या गोष्टीचा की कंपनीचं बोर्ड ऑफ डायरेक्टर निवडताना तुम्हाला मत देण्याचा अधिकार प्राप्त होतो. एवढा एक फायदा तुम्हाला तिथे होत असतो. आणि विशेष म्हणजे कंपनीला ज्यावेळेस प्रॉफिट होईल तर कंपनी तुम्हाला त्या प्रॉफिटचा 10 शेअर्स पुरताचा जो वाटा असेल किंवा प्रति शेअरचा जो प्रॉफिट त्यांनी काढलेला असेल, 5 रुपये 10 रुपये जो पण प्रति शेअर तो प्रॉफिट झालेला असेल, तर तुमच्या 10 शेअर्स प्रमाणे समजा 5 रुपये प्रॉफिट असेल तर 50 रुपये तुम्हाला प्रॉफिटचा शेअर्स पण मिळणार, हे लक्षात घ्या. म्हणजे प्रॉफिट झाला तर तुम्ही जेवढ्या शेअर्सचे मालक आहेत त्या शेअर्स पुरता त्या प्रॉफिटचा वाटा पण तुम्हाला दिला जातो, ज्याला डिव्हिडंड म्हटलं जात असतं. ठीक आहे, येस, डिव्हिडंड म्हटलं जात असतं.
सो हे लिमिटेड कंपनी म्हणजे आज तुम्ही बघतात की स्टॉक मार्केटमध्ये थाउजंड्स ऑफ कंपनीज तुम्हाला या लिमिटेडमध्ये बघायला मिळतात. वास्तविक त्या सर्वच्या सर्वच लिमिटेड कंपनी आहेत असं म्हटलं तरी चांगलं. कारण का त्या कंपनीचे शेअर्स असतात हे लक्षात घ्या. शेअर्स या फॉर्मॅटमध्ये ती भांडवल उपलब्ध करून घेत असते. सो त्याला आपण म्हणायचं आहे लिमिटेड कंपनी उद्योग. समजलं का सर्वांना लिमिटेड कंपनी उद्योग काय असतं? तुम्ही रस्त्याने चालताना बघा तुम्हाला अनेक असं कुठे MIDCचा भाग असेल किंवा कुठे मोठ्या कंपन्यांचा भाग असेल तर तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं जिथेही बघायला मिळालं समजून घ्यायचं त्या उद्योगाच्या मालकी हक्काची रचना या शेअर्स स्वरूपाची आहे हे तुम्हाला तिथे समजेल. ठीक आहे, आता सगळ्यांना ही गोष्ट क्लिअर झाली. ओके, अजून असते ती म्हणजे MNC, ज्याला बहुराष्ट्रीय कंपनी म्हटलं जातं. बहुराष्ट्रीय कंपनीचा काय अर्थ होईल बरं? मग बहुराष्ट्रीय कंपनीचा काय अर्थ होतो की ज्या पर्टिक्युलर कंपनीचं कार्यक्षेत्र एकापेक्षा जास्त देशांमध्ये असेल, म्हणजे जी कंपनी एका देशात नाहीत अनेक देशांमध्ये काम करत असेल तर त्या कंपनीला MNC, ज्याला मल्टीनॅशनल कंपनी, मल्टीनॅशनल म्हणजे जी कंपनी एकापेक्षा अनेक देशांमधून कार्य करत असते, सो अशा कंपनीला आपण बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून लक्षात ठेवायचं आहे, ज्याला MNC हा एक प्रॉपर वर्ड आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, हे झालं उद्योगांचं एक प्रकारे महत्त्वपूर्ण क्लासिफिकेशन. आणि ह्या क्लासिफिकेशन मध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो की जो PSU चं क्लासिफिकेशन दर्शवतो. PSU क्लासिफिकेशन म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मध्ये काय होतं की जे सरकारी उद्योग आहे तर त्या सरकारी उद्योगांचं वर्गीकरण प्रोव्हाइड केलेलं आहे PSU अंडरटेकिंग्स मध्ये. मग आता काय होतं की जसं PSUचा भाग आला तर तुम्हाला आता हे समजणं गरजेचं आहे की सर PSU नेमकं काय काम करत असते. म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजे काय की ज्या सरकारी कंपन्या आहेत तर त्या सरकारी कंपन्यांचं पण वर्गीकरण केलं जाणार, बरोबर की नाही? ज्या सरकारी कंपन्या आहेत त्या सरकारी कंपन्यांचं पण क्लासिफिकेशन होईल की ज्यामध्ये काही कंपन्या खूप मोठ्या असतात, काही छोट्या असतात, काही एकदमच छोट्या असतात, त्या टाईपमध्ये. मग आता जर जे सरकारी कंपन्यांचं क्लासिफिकेशन होतं ते कसं होत असतंय, सर्वात खालचा किंवा सगळ्यात लोएस्ट दर्जा जर आपण बघितला तर तो आहे मिनिरत्न कॅटेगरी 2. त्याच्यापेक्षा थोडा वरचा दर्जा जर आपण बघितला तर तो आहे मिनिरत्न कॅटेगरी 1, राईट. त्याच्यानंतर थोडा अजून वरचा जर आपण दर्जा बघितला तर तो आहे नवरत्न कॅटेगरी. आणि त्यामध्ये सर्वात हायेस्ट लेवलचा जर दर्जा बघितला तर तो आहे महारत्न कंपनी. ठीक आहे, म्हणजे मिनिरत्न कॅटेगरी 1, 2, त्यातल्या त्यात नवरत्न आणि महारत्न. सो या टाईपमध्ये PSU म्हणजे सरकारी कंपन्यांचं वर्गीकरण हे केलं जात असतं. सरकारी कंपन्यांचं वर्गीकरणामध्ये त्यासाठी एक एक दर्जा मिळवण्यासाठी त्या कंपनीला तो क्रायटेरिया डिसाईड केलेला आहे आणि तो क्रायटेरिया पूर्ण करणाऱ्या कंपन्यांना यामध्ये हा दर्जा दिला जात असतो. जसं की आता एखादी कंपनी समजा मिनिरत्न कॅटेगरी 2 असेल तर तिला काही क्रायटेरिया फुलफिल करावा लागेल तेव्हा ती 1 मध्ये जाईल. नवरत्न दर्जा मिळवण्यासाठी अजून काही कंपनी म्हणजे अजून काही प्रोसेस असेल त्याला त्यावेळेस तो नवरत्न दर्जा मिळेल. नवरत्नमधून महारत्न जाण्यासाठी अजून त्याला काही क्रायटेरिया असेल तर तो दर्जा पूर्ण करावा लागेल तेव्हा त्यांना त्या गोष्टी मिळतील. सो हा एक पॉइंट इथे आपण विशेष लक्षात ठेवायला पाहिजेलच, हे लक्षात ठेवा. आता मी जो पॉइंट सांगणार आहे हा जरा व्यवस्थित समजून घ्या. PSU रिलेटेड असलेलं क्लासिफिकेशन काय होतं की आता इथे एका बाजूला कॅटेगरी दिलेली आहे, एका बाजूला त्याची इलिजिबिलिटी दिलेली आहे. ठीक आहे, इलिजिबिलिटी म्हणजे त्याची पात्रता काय दिली आहे. आणि तिसऱ्या बाजूला तुम्हाला बेनिफिट. आता हा एवढा काही आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट नाहीये. बेनिफिटवाला जो पॉईंट आहे हा आपल्यासाठी एवढा इम्पॉर्टंट नाही. आपल्यासाठी जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे तो असणार आहे इलिजिबिलिटी, की एखादी कंपनीला मिनिरत्न कॅटेगरी 2 मध्ये जर दर्जा प्राप्त करण्याची गरज असेल तर त्यांना काय काय क्रायटेरिया फुलफिल करावा लागेल त्याचा इथे विचार करूया. बरं, जर समजा एखाद्या कंपनीला मिनिरत्न कॅटेगरी 2 मी PSU बद्दल बोलतोय मित्रांनो, लक्षात ठेवा.
मिनिरत्न कॅटेगरी 2चा दर्जा जर मिळवायचा असेल तर ती कंपनी हॅव मेड प्रॉफिट कंटिन्युअसली फॉर द लास्ट 3 इयर. त्या कंपनीने मागचे 3 वर्ष सतत प्रॉफिट कमवलेला पाहिजे. हॅव मेड प्रॉफिट कंटिन्युअसली लास्ट 3 इयर्स. मागचे 3 वर्ष सलग ती कंपनी प्रॉफिटमध्ये पाहिजे आणि त्या कंपनीची नेटवर्थ जी आहे, नेटवर्थ, सो ती नेटवर्थ सुद्धा पॉझिटिव्ह मध्येच असली पाहिजे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. मग जर एखादी सरकारी कंपनी स्थापन झाली आणि ती मागचे 3 वर्ष सलग प्रॉफिटमध्ये आहे आणि त्यांचा नेटवर्थ पण पॉझिटिव्ह मध्ये आहे, तर त्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट समजून घेणं इझी होईल की ती कंपनीचं क्रायटेरियानुसार क्लासिफिकेशन कोणत्या वर्गवारीमध्ये मोडलं जाईल. मिनिरत्नमध्ये, म्हणजे त्या कंपनीला मिनिरत्न दर्जा मिळत असतो कॅटेगरी 2 मध्ये. ठीक आहे, मिनिरत्न कॅटेगरी 2चा दर्जा मिळेल जर ती कंटिन्युअस प्रॉफिटमध्ये असेल. ठीक आहे. आता एखादी कंपनी मिनिरत्न कॅटेगरी 2 मध्ये आहे तर ती मिनिरत्न 1 मध्ये जाण्यासाठी काय प्रयत्न करेल, जो की मिनिरत्न कॅटेगरी 1 साठी जो क्रायटेरिया आहे तो फुलफिल करेल. मग 1 साठीचा क्रायटेरिया काय आहे की हॅव मेड प्रॉफिट कंटिन्युअसली फॉर 3 इयर्स. तुम्ही म्हणा सर सेमच आहे, जसं खाली होतं तसंच आहे. or earn a net profit of 30 crore or more in one of the 3 year. हा क्रायटेरिया सगळ्यात महत्वाचा आहे. ती मागचे 3 वर्ष तर प्रॉफिट मध्ये पाहिजेलच. और अजून अर्न अ नेट प्रॉफिट, निव्वळ नफा त्यांचा 30 करोड पाहिजे मागच्या 3 वर्षापैकी मिळून, किंवा 3 वर्षापैकी एका वर्षामध्ये 30 करोडचा निव्वळ नफा पाहिजे, तर ती कंपनीला मिनिरत्न म्हटलं जाईल. 2 मध्ये जर बघितलं तर 2 मध्ये हा क्रायटेरिया नव्हता की किती रुपयांचा नफा पाहिजे. इथे मात्र क्रायटेरिया आहे की 30 करोड रुपयांचा नेट प्रॉफिट पाहिजे, तर तिला मिनिरत्न कॅटेगरी 1 मध्ये समाविष्ट केलं जाईल. ठीक आहे. ठीक आहे. मग एखादी कंपनी मिनिरत्न दर्जामध्ये असेल, ऑलरेडी मिनिरत्न दर्जामध्ये असेल आणि मिनिरत्न दर्जाच्या या कंपनीला अजून मोठं काम करून नवरत्न दर्जा जर प्राप्त करायचा असेल तर काय असेल, त्यासाठी पण वेगळा क्रायटेरिया लावलेला आहे. मग हा जो क्रायटेरिया आहे, हा क्रायटेरिया नुसता प्रॉफिट बेसिसवर नाहीये, तर इथे तुम्हाला एक स्कोर करायचा असतोय जो की 100 आउट ऑफ 60च्या अबो तुमचा स्कोर पाहिजे. ठीक आहे. बरं, मग सर मग हा जो स्कोर आला पाहिजे 100 आउट ऑफ 60 पेक्षा जास्त, हा कशाच्या आधारावर आला पाहिजे, तो आला पाहिजे त्यासाठी ठरवलेले आहे 6 पॅरामीटर्स. ह्या 6 पॅरामीटर्सच्या बेसिसवर तुमचा स्कोर हा 100 आउट ऑफ 60 प्लस असेल तर तुम्हाला मिनिरत्न मधून नवरत्न हा दर्जा मिळेल. हे इथे लक्षात ठेवायचं. समजतंय? बरं, मग आता इथे जे 6 पॅरामीटर आहे त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट विचारात घेतलं जाईल, नेटवर्थ आहे, टोटल मॅनपॉवर कॉस्ट आहे, द टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे, कॉस्ट ऑफ सर्व्हिसेस आहे, पीबीडीआयटी. पीबीडीआयटी ही संकल्पना आहे की प्रॉफिट बिफोर डेप्रिसिएशन, इंटरेस्ट अँड टॅक्सेस. प्रॉफिट बिफोर डेप्रिसिएशन, इंटरेस्ट अँड टॅक्सेस आणि कॅपिटल एम्प्लॉईड. सो हा क्रायटेरिया ठरवलेला आहे. हा क्रायटेरिया आपल्याला ठरवलेला दिसतो की ज्या क्रायटेरियानुसार एखाद्या मिनिरत्न कंपनीला नवरत्न हा दर्जा देता येऊ शकेल. समजताय? ह्या बेसिसवर तुमचा स्कोर 100 आउट ऑफ 60 आला पाहिजे. तर आणि लक्षात ठेवा, अँड हा शब्द इथे हा दर्शवतोय की हे तर तुमचं कंप्लीट पाहिजेलच, याच्या सोबत अजून एक गोष्ट पाहिजे की अ पीएसयू ह्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनी ही ज्यावेळेस मिनिरत्न कंपनी म्हणून काम करत होती, तर मिनिरत्न म्हणून काम करत असताना त्याचं 4 इंडिपेंडंट डायरेक्टरचं बोर्ड असलं पाहिजे. म्हणजे त्यामध्ये 4 इंडिपेंडंट डायरेक्टर्स ऑन इट्स बोर्ड बिफोर इट कॅन बी नवरत्न. म्हणजे त्याच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवर 4 स्वतंत्र संचालक असलेलं मंडळ असलं पाहिजे, तर ती कंपनी हा क्रायटेरिया पूर्ण करत असेल, संचालक मंडळ असेल, ती मिनिरत्न असेल, तर तिने हा क्रायटेरिया पूर्ण केला की तिला नवरत्नाचा दर्जा देणार. म्हणजे काय की कोणतीही पीएसयू ही मिनिरत्न, नवरत्न, महारत्न बनण्यासाठी
दिलेले जे काही क्रायटेरिया आहे ते फुलफिल करूनच त्या दर्जापर्यंत पोहोचत असते. अजून आपण जर काही दर्जा बघितला तर तो म्हणजे हायएस्ट लेवलचा दर्जा आहे, ज्याला महारत्न दर्जा म्हटलं जातं. महारत्न. आता एखाद्या कंपनीला महारत्न दर्जा मिळवण्यासाठी क्रायटेरिया पण तेवढा स्ट्रॉंग असेल. जसं की बघा, त्या कंपनीने 3 इयर्स विथ अन ॲव्हरेज ॲन्युअल नेट प्रॉफिट, सरासरी ॲव्हरेज ॲन्युअल नेट प्रॉफिट हा 2,500 करोड पाहिजे. मागचे 3 वर्षांचा सरासरी ॲव्हरेज ॲन्युअल नेट प्रॉफिट, वार्षिक नफा 2,500 करोडचा पाहिजे. और म्हणजे काय, जसं मी बोललो की आता हे नाही तर मग दुसरं अट, पहिली अट जर पूर्ण नसेल होत तर दुसरी अट. द ॲव्हरेज ॲन्युअल नेटवर्थ 10,000 करोड फॉर द लास्ट 3 इयर. ॲव्हरेज नेटवर्थ जी आहे मागच्या 3 वर्षांची ही ॲव्हरेज 10,000 करोड पाहिजे. ठीक आहे. जर हे पण पूर्ण नसेल होत तर और ॲव्हरेज ॲन्युअल टर्नओव्हर, ॲव्हरेज ॲन्युअल टर्नओव्हर, वार्षिक उलाढाल जी आहे ही 20,000 करोड पाहिजे मागच्या 3 वर्षांसाठीची, तर त्या कंपनीला आम्ही महारत्न दर्जा देणार. आता हा जो 20,000 करोडचा दर्जा आहे हा अगोदर 25,000 करोड होता, बट तो आता 20,000 करोड करण्यात आलेला आहे फॉर द ॲन्युअल टर्नओव्हर या कॅपमध्ये. ठीक आहे. सो ह्या बेसिसवर मिनिरत्न, नवरत्न, महारत्न ह्या ज्या काही कंपन्यांचा जो पार्ट मी तुम्हाला बोललो, तर हा पार्ट तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंटली लक्षात ठेवायचा आहे की यामध्ये ह्या पर्टिक्युलर कंपन्या ज्या आहेत किंवा सरकारच्या ज्या काही इंडस्ट्रीज ज्या आहेत, PSUs जे आहेत, त्यांचं क्लासिफिकेशन या लेवलला कशा पद्धतीने होणार हे आपल्याला या पर्टिक्युलर स्लाइडमधून इथे समजलं. आता मला सांगा की उद्योगांच्या वर्गीकरणाचा पूर्ण भाग तुम्हाला व्यवस्थित समजला का, की मला दुसरा टॉपिक म्हणजे भारतातले प्रमुख उद्योगधंदे कोणते ते मला तुम्हाला सांगता येईल. एव्हरीवन, हा पॉइंट तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झाला का, की नेमकं उद्योगांची ही जी काही रचना आहे किंवा उद्योगांचा हा जो काही एक पार्ट आहे हा तुम्हाला एकंदरीत व्यवस्थित समजला का? हो, समजला. ग्रेट. ठीक आहे. पुढचा आता आपण पॉइंट बघणार आहोत. भारतातल्या प्रमुख उद्योगधंद्यांचा विचार करत असताना यामध्ये भारतातला जो सगळ्यात एक प्रमुख उद्योग येतो तो म्हणजे पेपर मिल, पेपर इंडस्ट्रीज, की ज्याला आपण कागद उद्योग म्हणत असतो. आता मी तुम्हाला जे पण काही पार्ट इथे सांगणार आहे या प्रत्येक पार्टला एक विशेष महत्त्व असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या, तर मी जे काही सांगतोय, ज्या गोष्टी तुम्हाला इथे बोलणार आहे ते तुम्हाला लक्षात राहील. बरोबर. आता जसं मी बोललो की पहिला उद्योग आपण बघतोय तो म्हणजे कागद उद्योग. कागद उद्योगाला काय महत्त्व आहे, कागद उद्योगाची काय रचना आहे ते जरा आपण इथे व्यवस्थित क्लिअर करणार. ठीक आहे. आता पेपर इंडस्ट्रीचा जो हा भाग आहे हा कशावर बेसिसवर आहे, कोणत्या म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पेपर इंडस्ट्री ही कशावर डिपेंड आहे, तर ही आपण कंप्लीट म्हणू शकतो की ही वनांवर आधारित उद्योगाची रचना आहे. काय आहे ही? वनांवर आधारित उद्योग म्हणून आपण याला बघू शकतो. भारतातील प्रमुख उद्योग कोणता उद्योग म्हटला जातो? कागद उद्योग. बरोबर की नाही? भारतातला प्रमुख उद्योग जर कागद उद्योग आहे तर वनांवर आधारित उद्योग म्हणून मी याला विचारात घेणार की वनांवर आधारित उद्योग म्हणून विचारात घेत असताना वृक्ष आणि लाकूड यासाठी खूप जास्त आवश्यक असते, तर तुमचा हा पर्टिक्युलरली पेपर जो आहे हा तयार होऊ शकतो. समजले? वृक्ष, लाकूड वगैरे हे आपल्याला खूप जास्त गरजेचं असतं, तेव्हा पेपर तयार होतो. अंदाजन याबद्दल जर बोलायचं झालं की पेपर तयार करण्यासाठी रॉ मटेरियल टू फायनल प्रॉडक्ट कंपॅरिझन किती असतंय, तर तो हा 1:22 चा रेशो जातो. म्हणजे 1 टन कागद निर्माण करायचा असेल तर त्यासाठी जवळपास रॉ मटेरियल किती लागत असते, तर 52 टन कच्चा माल लागत असतो. त्यावेळेस तुमचा 1 टन फायनल प्रॉडक्ट तयार होतोय, ते म्हणजे पेपर. कळलं का मी काय बोलतोय? भारतातल्या प्रमुख उद्योगांचा जर मी पार्ट बोलतोय तर भारतातल्या प्रमुख उद्योगांमध्ये कागद उद्योगाला महत्त्व आहे, पण हा फॉरेस्ट बेस चालणारा उद्योग आहे. म्हणजे यासाठी येणारा रॉ मटेरियल हे कम्प्लिटली फॉरेस्टमधून येणार, जंगलमधून येणार. आणि जंगल जर नष्ट झाले किंवा जंगलांचं प्रमाण कमी झालं तर समजून घ्या पेपर तुमचा तयार होऊ शकत नाही. कारण जसं मी बोललो की वृक्ष आणि लाकूड यासाठी मोस्ट आवश्यक आहे. आणि जसं मी कंपॅरिझन पण सांगितलं की कम्पेअर टू 1 टन कागद निर्माण करण्यासाठी 22 टन्स ऑफ रॉ मटेरियल, कच्चा माल
हा इथे आवश्यक असतो. ठीक आहे. मग आता जसं मी बोललो की यामध्ये कागद उद्योगाचा पण भाग आपण बघतो की कागद उद्योग हा अशाच भागामध्ये जास्त विकसित होऊ शकतो ज्या ठिकाणी जसं त्याला कच्चा माल प्रोव्हाइड केला जाईल. कच्च्या मालाची उपलब्धता ज्या भागामध्ये असेल तिथेच तुम्हाला हा कागद उद्योग जो आहे हा जास्त डेव्हलप होताना दिसेल. बरोबर की नाही? सो ही एक याची प्रॅक्टिकल रचना झाली. मग आता मोस्टली भारतामध्ये कच्चा माल म्हणून वापरले जाणारे घटक जे आहे हे कोणते कोणते घटक आहेत? आता मोस्टली जर तुम्ही बघणार तर कागद तयार करण्यासाठी सगळ्यात जास्त वापरला जातो नियर अबाउट 70% जो आहे हा तुम्हाला बांबू वापरला जाताना दिसतो. नियर अबाउट 70% बांबू, 15% काही ठिकाणी गवत वापरला जातोय, काही ठिकाणी ऊस वापरला जातो. कारखान्यातून निघालेला ऊस म्हणजे जो ऊसाचे पाचट जे असतात ते, त्याच्यानंतर काही सॉफ्ट लाकूड असतं काय किंवा गहू तांदूळची पेंड बघायला मिळते. आता गहू तांदूळची पेंड रिलेटेड जर बोलायचं झालं तर आपल्याला पंजाब हरियाणाकडे आपल्याला बघायला मिळतं की मोस्टली तिथे पिकं निघाली की ते शेतामध्ये ती जाळून टाकली जात असतात. का तर जमीन सुपीक होण्यासाठी. बट त्याचा इम्पॅक्ट इन्व्हायरमेंटवर होत असतो. बरोबर की ना? आपण बघतो की दिल्लीमध्ये किती प्रदूषण होत असतं जेव्हा ते वारे वाहून येत असतात त्यावेळेला. सो मग असा एक प्रस्ताव मांडण्यात आलेला होता सरकारसमोर की पंजाब हरियाणा भागामध्ये गहू तांदूळ यांची पेंड जी आहे ही जी आपण तिथे जाळली जाते त्या ठिकाणी जर समजा पेपर इंडस्ट्री इस्टॅब्लिश केल्या, कारण पेपर इंडस्ट्रीला अजून एका गोष्टीची गरज पडते ती म्हणजे पाणी पण खूप लागत असते. पाणी उपलब्धतेची जास्त गरज असते. आता आपल्याला माहिती आहे की पंजाबच्या भागामध्ये पाणीही चांगलं आहे, त्यातल्या तिथे गहू तांदूळची पेंड पण मिळेल, म्हणजे तिथे पण एक पेपर इंडस्ट्रीचं डेव्हलपमेंट चांगल्यापैकी होऊ शकतं. पॉसिबिलिटी आहे. आता जे जे घटक मी तुम्हाला इथे सांगतो किंवा जे पार्ट मी तुम्हाला इथे सांगतो की भारतातले प्रमुख उद्योग ज्यामध्ये कागद उद्योग, वनांवर आधारित उद्योग आहे, टन कागद निर्मितीची रचना सांगितली, कागद उद्योगामध्ये वापरला जाणारा कच्च्या मालामध्ये सर्वात जास्त घटक कोणता वापरला जातोय कच्चा माल म्हणून तर बांबू वापरला जातोय. नंतर गवत, नंतर तुमचा ऊस, मऊ लाकूड आणि गहू तांदूळची पेंड वापरली जाते. आता हे बघत असताना यातले फॅक्च्युअल डेटा काय असणार आहे? म्हणजे जसं आपण सर आम्हाला सांगा की आम्हाला विधानांमध्ये किंवा फॅक्च्युअल गोष्टींमध्ये काय विचारलं जाऊ शकतं. फॅक्च्युअल गोष्टींमध्ये तुम्हाला मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे की जे घटक विचारले जातील तर यामध्ये भारतातला पहिला कागद कारखान्याबद्दल तुम्हाला आवर्जून प्रश्न वगैरे विचारला जाऊ शकतो. तर भारतामध्ये सगळ्यात पहिला कागद कारखाना जो आहे हा 1832 मध्ये वेस्ट बेंगॉल मधलं सेहरामपूर हे जे ठिकाण आहे 1832 मध्ये वेस्ट बेंगॉल या ठिकाणी सेहरामपूर हे जे पर्टिक्युलर ठिकाण आहे इथे भारतातला सगळ्यात पहिला कागद कारखाना जो आहे हा इथे चालू झालेला होता वेस्ट बेंगॉल मधलं सेहरामपूर या ठिकाणी. बर, त्याच्यानंतर एक अजून कागद कारखाना चालू झालेला होता 1870 मध्ये वेस्ट बेंगॉल मध्येच चालू झाला होता, बट त्याचं नाव होतं रॉयल बेंगाल पेपर की जो कलकत्त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. रॉयल बेंगाल पेपर कलकत्ता या ठिकाणी आपल्याला हा कारखाना चालू झालेला दिसतो. ठीक आहे, आता हा जर आपण पॉइंट बघितला की त्यामध्ये पहिल्या दुसऱ्या कारखान्यांच्या रचनेमध्ये तर याचं कंपॅरिझन आजच्या दिवसाला जर आपण केलं तर काय दिसेल बरं? मग तुम्ही म्हणणार सर सध्या देशामध्ये काय रचना आहे? सध्या देशामध्ये 623 कागद कारखाने तुम्हाला बघायला मिळतील. किती आहे? 623 कारखाने तुम्हाला आजच्या दिवसाला आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतात. आणि विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्येत असलेले हे जे कारखाने याच्यामध्ये जेवढे लोक काम करतात तर असे 5 लाख लोकांना कागद उद्योग हा रोजगार प्रोव्हाइड करतो. म्हणजे 5 लाख लोकांना कागद उद्योगाशी संबंधित त्यांना त्या उद्योगामध्ये काम आहे हे आपण इथे बघू शकतो. बरोबर आहे? कळलंय सर्वांना? म्हणजे भारतातल्या प्रमुख उद्योगांमध्ये जे काही प्रमुख उद्योग आपल्याला चालताना दिसेल त्यात कागद उद्योगाला महत्व आहे, जे की आपण या प्रकारे लक्षात ठेवायचं की कोणत्या ठिकाणी किती प्रमाणामध्ये कागदाचं उत्पादन होत आहे. म्हणजे उत्पादन होतंय म्हणजे सगळ्यात पहिला कारखाना कुठे, नंतर कुठे, आता सर्वात जास्त कारखान्यांची म्हणजे भारतामध्ये संख्या किती आहे ते पॉईंट झाला, रोजगार कसा आहे. आता यामध्ये तुम्हाला अजून एक पॉईंट विचारात घ्यावा लागेल की जसं मी बोललो की सगळ्यात पहिल्यांदा वेस्ट बेंगॉलमध्ये जर कारखाना चालू झालेला आहे तर सर्वाधिक कारखान्यांचा विचार केला तर अगोदर सर्वात जास्त कारखाने हे वेस्ट बेंगॉलमध्येच होते. परंतु जर तुम्ही आजच्या दिवसाला बघणार की सगळ्यात जास्त कागद कारखाने हे कोणत्या राज्यात आहे भारतामध्ये तर यात तुम्हाला महाराष्ट्राचं नाव हे आता आवर्जून घ्यावं लागेल. कारण भारतामध्ये सर्वात जास्त जर कागद कारखान्यांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आहे
आणि महाराष्ट्रातला बल्लारपूर कारखाना जो आहे चंद्रपूर मधला, तर हा बल्लारपूर कारखाना जो आहे हा भारतातला सगळ्यात मोठा कारखाना म्हटला जातो त्याच्या स्थापित क्षमतेनुसार. समजतंय? हा भारतातला सगळ्यात मोठा कागद कारखाना म्हणून आपण त्याला विचारात घेतो, की जो महाराष्ट्रातच आहे. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर भारतात सगळ्यात जास्त कारखाने महाराष्ट्रात आहेत. आणि मात्र जर तुम्हाला विचारलं की उत्पादन सगळ्यात जास्त कोणत्या राज्यात होतंय कागदाचं, तर ते तुम्हाला बघायला मिळेल आंध्र प्रदेशमध्ये होतंय. समजलं? आंध्र प्रदेश जर आपण बघितलं तर उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. पण मग फक्त आंध्र प्रदेशमध्येच उत्पादन होतं असं नाहीये. तर तुम्ही जर बघितलं की भारतामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी हे उत्पादन होतंय, तर मग वेस्ट बेंगॉल आहे, महाराष्ट्र आहे, गुजरात, MP, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, ओडिसा, कर्नाटक. ठीक आहे. सो ह्या पर्टिक्युलर राज्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कागद कारखाने पण आहेत आणि कागद कारखान्यासंबंधित उत्पादन पण होत आहे. आणि यात सगळ्यात जास्त उत्पादन आंध्र प्रदेशमध्ये होतं आणि यात सगळ्यात जास्त कारखाने महाराष्ट्रात आहे, असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे उत्पादन होणारे राज्य कोणते कोणते आहेत कागदाशी संबंधित, तर हे राज्य आहेत. हे क्रमाने नाही आहेत, बट तुम्हाला ते विचारले गेले तर तुम्ही हे राज्यांची नावं लक्षात ठेवू शकता. क्लिअर आहे? ओके. आता हा एक उद्योग आपण या ठिकाणी बघितला. जस्ट अ मिनिट. आता माझा आवाज येतोय? ऑल ऑफ यू. पुढचा कारखान्याचा आपण भाग बघणार जो आहे साखर उद्योग, शुगर इंडस्ट्रीज रिलेटेडची माहिती, की भारतामध्ये साखर उद्योगाला किती महत्व आहे. किंवा ऑल ऑफ यू गाइज एकदा सगळेजण या ठिकाणी पटकन रिप्लाय द्या बरं. सर्वजण जेवढे विद्यार्थी प्रेझेंट आहेत सर्वांनी आतापर्यंत जो भाग तुम्ही अभ्यासला तो व्यवस्थित समजला की याबद्दल रिप्लाय द्या मला सर्वांनी. एव्हरीवन. प्रत्येकाने रिप्लाय द्या. बघा, आता साखर उद्योगाची जर आपण रचना बघितली तर हा तुमचा कशावर आधारित उद्योग आहे बघा बरं. हा तुमचा कृषीवर आधारित उद्योग आहे. हा जो पहिला मी तुम्हाला सांगितला हा वनांवर आधारित उद्योग होता, हा मात्र तुमचा कृषीवर आधारित उद्योग आहे. म्हणजे हा ऍग्रिकल्चरवर डिपेंड आहे, पूर्णपणे ऍग्रिकल्चरवर डिपेंड असलेला उद्योग. आणि ऍग्रिकल्चरवर आधारित असलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उद्योग म्हटला जातो. समजतंय? भारतामधला दुसरा क्रमांकाचा सगळ्यात मोठा उद्योग म्हणून जर तुम्ही बघितला तर तो आहे साखर उद्योग. हा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे भारतामध्ये. आता जसं आपण बघितलं की साखरेच्या बाबतीत भारताचं काय पॉइंट आहे, तर भारत हा सगळ्यात जास्त उपभोक्ता म्हणून बघितला जातो. साखरेच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर भारत हा सर्वात मोठा उपभोक्ता आहे. कळले सर्वांना? साखर उद्योगाच्या बाबतीत जर विचार केला तर भारत हा सगळ्यात मोठा उपभोक्ता म्हणून मला बघायला मिळतो. आणि विशेष म्हणजे जगात उत्पादनाचा विचार जर केला, साखर उत्पादनाचा जगातल्या तुलनेत विचार करतोय मी आता, तर जगात उत्पादनाचा विचार जर केला तर यामध्ये भारत हा पहिला आणि ब्राझील हा दुसरा आपल्याला बघायला मिळतो साखर उत्पादन संबंधित बाबतीत. क्लिअर? भारत पहिला आहे आणि ब्राझील दुसरा आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं. बरं, आता यामध्ये साखर उद्योग जो आहे हा कृषीवर आधारित उद्योग आहे. सेकंड नंबरचा भारत जगात पहिला आहे, ब्राझील दुसरा आहे. भारत साखर खाण्यामध्ये सुद्धा वापरण्यामध्ये सुद्धा भारत जगात पहिला आहे. ठीक आहे. मग भारतामध्ये 2021 पर्यंतचा जो डेटा आहे त्यानुसार जर आपण बघितलं तर साखर कारखान्यांची जी संख्या आहे ही 487 कारखाने भारतात आहे. साखर कारखान्यांच्या संख्येचा जर तुम्ही विचार करतायत तर भारतामध्ये 487 कारखाने, इट्स अ ह्यूज नंबर. हे लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही, हा खूप मोठा नंबर आहे की भारतामध्ये मला 487 कारखाने बघायला मिळतात. आणि यामध्ये जर मी विशेष लक्ष दिलं तर मला फर्स्ट कारखाना, पहिला कारखाना जो आहे हा मला 1840 मध्ये बिहार येथल्या बेतिया या ठिकाणी चालू झालेला बघायला मिळतो. 1840 मध्ये हा पहिला कारखाना सुरू झाला होता. बिहार राज्यातलं बेतिया हे एक ठिकाण आहे. या बेतियामध्ये सगळ्यात पहिला कारखाना जो आहे भारतातला हा या ठिकाणी चालू झालेला होता.
विशेष आता साखर उद्योगाचाही जर तुम्ही विचार केला तर सर्वाधिक साखर कारखान्याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला महाराष्ट्राचाच भारतात पहिला क्रमांक दिसेल, की ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या 487 कारखान्यांचा जर मी विचार केला तर ह्या 487 पैकी मला 181 कारखाने इथे एकट्या महाराष्ट्र राज्यात आहे हे इथे बघायला मिळतंय. हे महत्वाचं आहे. आलं लक्षात सर्वांना? एव्हरीवन, ऑल ऑफ यू, की जसं मी बोललो की भारताशी संबंधित सगळ्यात महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व महत्वाच्या गोष्टी तुम्हाला इथे मोस्ट इम्पॉर्टंटली विचारल्या जातात आणि ते तुम्हाला इथे आवर्जून लक्षात ठेवावं लागेल. क्लिअर? बरं, मग आता यामध्ये अजून काय पॉइंट आपल्याला विचारात घेता येईल? अजून जर का आपण गोष्ट बघितली तर यामध्ये साखर उतारा ही एक कन्सेप्ट आहे. तुम्हाला याचा अर्थ माहित आहे का की साखर उतारा काय असतो? मला कमेंट सेक्शन मध्ये सगळ्यांनी आन्सर द्या बरं, की साखर उतारा ही काय कन्सेप्ट आहे की ज्यानुसार भारताचा 10%, महाराष्ट्राचा 11.16%, जगामध्ये ऑस्ट्रेलियाचा 14%. सो या स्वरूपामध्ये साखर उतारा ही काय कन्सेप्ट आहे? सांगा बरं. आणि मोस्टली तुम्हाला मी गॅरंटीने सांगतो यावर प्रश्न येऊन पण गेलेला आहे आणि यावर प्रश्न येण्याची पण दाट शक्यता असते, कारण मोस्ट ऑफ स्टुडंटला ही कन्सेप्ट माहिती नसते की साखर उतारा म्हणजे नेमकं काय आहे. सांगा. साखर उतारा या शब्दाचा अर्थ असा होतो की जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही ऊस हा साखर कारखान्यात घेऊन गेलेले असतात त्या ऊसाच्या तुलनेमध्ये तुम्हाला मिळणारं साखरेचं प्रमाण किती आहे, तर ते असणार आहे साखर उतारा. समजलं सर्वांना की साखर उतारा या शब्दाचा काय अर्थ होतोय किंवा साखर उतारा म्हणजे नेमकं काय आहे हे तुम्हाला लक्षात आलं का? बघा बरं जरा. आय होप तुम्हाला हे लक्षात आलेलं असावं की नेमकं साखर उतारा ही काय कन्सेप्ट आहे आणि साखर उतारा या शब्दाचा काय अर्थ आहे. आय होप सो तुम्हाला ही गोष्ट व्यवस्थित लक्षात आलेली असेल. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा साखर उतारा म्हणजे काय, जसं की परत एकदा रिपीट करून देतो की जेवढ्या प्रमाणामध्ये ऊस तुम्ही साखर कारखान्यात घेऊन गेले, आता समजून घ्या की 100 किलो तुम्ही ऊस घेऊन गेले, त्या बदल्यात साखर किती तयार होणार आहे? 10%. म्हणजे 100 किलोला 10% म्हणजे 10 किलो तुमची साखर तयार होते. हा एक पर्सेंटेज अमाऊंट मध्ये आपण साखर उतारा इथे म्हणू शकतो. कळलं आता? मग आता भारतामध्ये साखर उतारा जो आहे हा कसा आहे, तर भारतामध्ये ऍव्हरेज उतारा आपण बघितला तर मला हा भारतामध्ये 10% दिसतो. म्हणजे भारतात जेवढी तुम्ही ऊस घेऊन जाताय त्याच्या 10%च्या आसपास साखर उतारा इथे तयार होतो. महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्राचा साखर उतारा हा भारतात सर्वात जास्त आहे की जो 11.16% आहे. काय बोलतोय मी? महाराष्ट्र राज्याचा साखर उतारा हा भारतात सर्वात जास्त आहे की जो आहे 11.16%. म्हणजे जर तुम्ही 100 किलो ऊस घेऊन गेले तर 11.16 किलो साखर मिळू शकते. जगामध्ये जर सगळ्यात जास्त साखर उतारा जर बघितला तर तो ऑस्ट्रेलियातल्या ऊसाच्या संदर्भात आहे की जो 14% आहे, जो की 14% एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ऊस पासून साखर तयार होत असते. समजलं? आणि विशेष साखर उद्योगाच्या रिलेटेड एक महत्वाचं स्टेटमेंट पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जे महत्वाचं स्टेटमेंट आहे की 1998 पासून जर तुम्ही बघितलं तर हा पर्टिक्युलरली साखर उद्योग जो आहे हा परवाना मुक्त करण्यात आलेला आहे. कधीपासून बोललो मी? तर हा उद्योग 1998 पासून 1998 पासून हा उद्योग जो आहे हा परवाना मुक्त करण्यात आला. आणि यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या राज्यांचा जर मी विचार केला तर महत्त्वाच्या राज्यांमध्ये तुम्हाला एक अंदाज घेता येईल की भारतात सर्वात जास्त कारखाने कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये आहे. त्यानुसार जसं मी बोललो की महाराष्ट्राचा इथे तुम्हाला पहिला क्रमांक लागताना दिसत असतो. महाराष्ट्रामध्ये आहे, त्यानंतर यूपी मध्ये आहे, तमिळनाडू, आंध्र प्रदेश,
कर्नाटक या राज्यांमध्ये कारखान्यांची संख्या किती आहे हे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. सोबत मग बाकी गुजरात, हरियाणा, पंजाब या ठिकाणी पण हे कारखाने दिसतील तुम्हाला, बट कम्पॅरेटिव्हली त्याचं एवढं जास्त तुम्हाला संख्या दिसणार नाही, कमी कमी जास्त प्रमाणामध्ये दिसेल, बट मात्र सगळ्यात जास्त आहेत महाराष्ट्रामध्ये. समजलं? सो हा पॉइंट आहे तुमचा साखर उद्योगाशी संबंधित आपण म्हणू शकतो. ऊसाच्या गुणवत्तेवर साखरेचं प्रमाण ठरत असतं. आफ्टर ऑल प्रोडक्शन प्रोसेस ही मोस्टली सगळ्या ठिकाणी इक्विव्हॅलंटच म्हटली जाते, पण साखरेचं प्रमाण त्या ऊसामध्ये किती त्या बेसिसवर साखर तयार होणार आहे हे लक्षात ठेवा. आणि हा जो डेटा आहे हा पूर्ण ॲव्हरेज आहे. याच्यामध्ये तुम्हाला हा भारताचा ॲव्हरेज आहे. जसं मी बोललो की भारतात ॲव्हरेज म्हटलं म्हणजे भारतात काही ठिकाणी जास्त आहे. आता जसं महाराष्ट्रात 11 आहे, काही ठिकाणी 8 असेल, काही ठिकाणी 9 असेल, बरोबर की नाही, काही राज्यांमध्ये. सो तो फरक आपल्याला इथे पडताना दिसणार आहे मात्र. म्हणून मग मी हा जो पूर्ण पॉईंट बोलतोय हा ॲव्हरेजली पर्सेंटेज पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. भारताशी संबंधित ॲव्हरेज, महाराष्ट्राशी संबंधित ॲव्हरेज, ऑस्ट्रेलियाचा जगाशी संबंधित असलेला ॲव्हरेज याप्रमाणे. ठीक आहे. बरं, पुढचा एक महत्वाचा उद्योग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे रेशीम उद्योग. रेशीम सिल्क इंडस्ट्रीजचा विचार करूया. आता रेशीमच्या संदर्भामध्ये जर तुम्ही बघितलं तर जगामध्ये चीन जो आहे हा पहिला आहे आणि भारत जो आहे हा दुसरा आहे. हे लक्षात ठेवा. कशाच्या बाबतीमध्ये? रेशीम उत्पादनाच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. ओके, एक लक्षात घ्या, रेशीम उद्योगाशी संबंधित जो सगळ्यात महत्वाचा पॉइंट येतो तो म्हणजे रेशीम कोणत्या किड्यांपासून तयार होतं किंवा कोणत्या रेशीम अळीपासून ते तयार होत असतं. सो तुम्हाला बघा वेगवेगळी प्रकारची ही रेशीम अळी या ठिकाणी दिसते का. एक आहे ट्रॉपिकल टसर, एक आहे ओक टसर, एक आहे एरी, एक आहे मुंगा. म्हणजे ह्या ज्या रेशीम अळी जी आहे ही रेशीम तयार करण्याचं एकंदरीत काम करत असते. याला सिल्क वॉर्म म्हटलं जात असतं. आणि ह्या सिल्क वॉर्मचे हे जे टाइप्स नुसार जर आपण रचना बघितली तर भारतामध्ये एकंदरीत आपल्याला 5 एक प्रकारचे जे सिल्क वॉर्म आहेत ते इथे बघायला मिळत असतात की ज्यामध्ये मलबरी आहे, ट्रॉपिकल टसर आहे, ओक टसर आहे, एरी आहे, मुंगा आहे. या टाईपमध्ये भारतामध्ये सिल्क वॉर्म या आपल्याला आढळताना दिसत असतात. मग विशेष म्हणजे भारतात अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की भारतात एकूण जी कापड निर्यात होत असते त्या एकूण कापड निर्यातीमध्ये रेशीमचा वाटा किती आहे तर तो आहे तुमचा 3%. म्हणजे उदाहरण म्हणून जर आपण बघितलं तर भारतामधून जर समजा 100 मीटर कापड निर्यात केलं जात असेल, बाहेरच्या देशांना पाठवलं जात असेल तर त्यात 3% वाटा म्हणजे 3 मीटर कापड हे सिल्कचं असेल. समजलं? म्हणजे उदाहरण म्हणून काय समजलं आपल्याला की भारतात कापड निर्यातीत भारताचा वाटा किती आहे तर भारतामध्ये कापड निर्यातीत वाटा जर आपण रेशीमचा बघितला तर तो 3% वाटा आपल्याला एकूण बघता येतो. सो ही झाली भारताच्या संबंधित कापड निर्यातीत रेशीमची म्हणजे सिल्कची इथे इम्पॉर्टन्स किती आहे. ठीक आहे. म्हणजे जसं मी बोललो की भारतामध्ये रेशीम उत्पादनामध्ये तुम्हाला हे जवळपास असे 5 प्रकारचे सिल्क वॉर्म इथे यूज होतात आणि या सिल्क वॉर्म पासून रेशीम तयार केलं जात असतं. विशेष म्हणजे हा रेशीमचा जो उद्योग आहे हा कृषी आधारित गृह उद्योग म्हटला जातो. कृषी आधारित गृह व्यवसाय की हा तुम्ही एकदम स्मॉल स्केलवर पण करू शकता. कारण रेशीमच्या वाढीसाठी तुतीची पानं आवश्यक असतात आणि ह्या तुतीच्या पानांचं ज्या बघा हे तुतीच्या पानांची उपलब्धता गरजेची असते या रेशीम अळीच्या वाढीसाठी
आणि जे वाढीसाठी नंतर तुम्हाला दिसतं की हे अशा प्रकारे हे सिल्कवॉर्म जे आहे हे असं रेशीम तयार करताना इथे आपल्याला दिसत असतं. दिसतंय ही या ठिकाणची रचना, दिसलं का बघा. हा, हे सिल्कवॉर्म जे या प्रकारे असा रेशीमचा एक कोश तयार करत असतो. ठीक आहे. सो हा झाला सिल्कवॉर्म रिलेटेड पॉइंट. बरं, आता जसं मी तुम्हाला सांगतोय की हा एक कृषी आधारित उद्योग आहे, म्हणजे रेशीम उत्पादनाचा विचार जर केला तर हा कृषी आधारित आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये जे सिल्कवॉर्म आढळतात, सिल्कवॉर्म मध्ये ट्रॉपिकल टसर, ओक टसर, मुंगा, एरी आणि जसं मी तुम्हाला मलबरी पण बोललो, तर मलबरी सिल्क तुम्हाला या प्रकारे दिसतं बघा. मलबरी सिल्क, एरी, टसर आणि मुंगा या टाईपमध्ये तुम्हाला हे सगळे सिल्कवॉर्म जे आहे हे इथे बघायला मिळत असतात. ओके, मग यामध्ये भारतात सगळ्यात जास्त सिल्कचं प्रोडक्शन जे आहे हे कोणत्या ठिकाणी होतंय, हा झाला तुमचा फॅक्च्युअल क्वेश्चन. आता भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर एकूण रेशीमचं जे उत्पादन होतं, विधान लक्षात ठेवा माझं, भारतामध्ये एकूण रेशीमचं जेवढं उत्पादन होतंय त्या एकूण रेशीम उत्पादनामध्ये 50% रेशीम उत्पादनाचा वाटा हा एकट्या कर्नाटक राज्याचा आहे. सो ही झाली तुमच्यासाठीची एक मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट, की फॅक्च्युअल बेसिसवर जर प्रश्न आले तर तुम्हाला असे पण येऊ शकतात की या ठिकाणी 50%पेक्षा जास्त वाटा भारतामध्ये जर बघितलं तर हा कर्नाटकचा वाटा मला इथे दिसून येतो. कर्नाटकचा वाटा, की जे सर्वाधिक उत्पादन मला इथे बघायला मिळतं. ठीक आहे, सर्वाधिक उत्पादन मला या ठिकाणी दिसतं. कर्नाटकचा वाटा 50%पेक्षा जास्त वाटा आहे, की ज्यामध्ये तुम्हाला कर्नाटकमध्ये जे सिल्क प्रोडक्शन दिसतंय तर ते तुमचं मलबारी सिल्कचं प्रोडक्शन तुम्हाला जास्त बघायला मिळत असतं. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पण उत्पादन होतं, वेस्ट बेंगॉलमध्ये पण उत्पादन होतं, बट वेस्ट बेंगॉलमध्ये ज्या सिल्क पासून उत्पादन होतंय ते टसर पासून होतंय. मग त्यामध्ये दोन प्रकार येतात, एक ट्रॉपिकल टसर आणि एक ओक टसर, जसं मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं. तमिळनाडू, जम्मू काश्मीर, आसाममध्ये जे उत्पादन होतंय ते आहे मुंगा या सिल्क वॉर्म पासून होणारं उत्पादन. म्हणजे सिल्क प्रोडक्शन भारतामध्ये होतंय, जसं मी बोललो की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सिल्क वॉर्म पासून हे तयार होतंय, तर त्याचा पण एक पार्ट इथे आपल्याला कळला. आणि भारतामध्ये एकंदरीत कोणत्या कोणत्या टाईपच्या सिल्क वॉर्म पासून सिल्क प्रोडक्शन केलं जातं त्याचाही एक सारासार अंदाज तुम्ही इथे लक्षात ठेवायचा. समजलं का सर्वांना? आता जे काही गोष्टी मी तुम्हाला इथे बोललो हे लक्षात आलं एव्हरीवन? मध्ये 1949 मध्ये केंद्रीय रेशीम बोर्ड भारतामध्ये स्थापन करण्यात आलेलं होतं. केंद्रीय रेशीम बोर्ड. ठीक आहे, बरं. नेक्स्ट पॉइंट, पुढचा उद्योग जो आहे तो आहे ज्यूट उद्योग. ज्यूट उद्योग हा एक पुढचा उद्योग आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतो, की जो एक फेमस उद्योग आहे, प्रमुख आहे. आता वास्तविक जर आपण बघितलं तर ज्यूट पासून तयार होणाऱ्या वस्तूंचा जर विचार केला, ज्यूट, आता ज्यूट रिलेटेड तुम्हाला काही एक पॉइंट जो आहे हा इथे सांगून दाखवून देतो. हे बघा, ज्यूट प्लांट अशा स्वरूपाचं असतं, त्यापासून फायबर म्हणजे ज्यूट फायबर सेपरेट केलं जातं आणि त्यापासून तुमचा हा सुतळी जी आपण बघतो ना, सुतळी, हे ह्या प्रोसेसमधून तयार केलं जात असतं. हे लक्षात आलं का? म्हणजे ज्यूट प्लांट पासून तुम्हाला हे धागा म्हणजे आपण सुतळी जी आहे हे तयार केलं जाताना बघतो, म्हणजे ज्यूट तयार केलं जात असताना आपल्याला दिसतं. मग जर भारतामध्ये या ज्यूट पासून तयार केल्या जाणाऱ्या म्हणजे सुतळीच्या पासून तयार केल्या जाणाऱ्या वस्तूंचा जर विचार केला तर वस्तूंच्या बाबतीमध्ये भारत जो आहे हा आपल्याला जगात पहिला बघायला मिळतो. ठीक आहे, भारत आपल्याला जगात पहिला बघायला मिळतो. आणि जर मी ह्याच संदर्भामध्ये निर्यातीच्या बाबतीत विचार जर केला की ज्यूटच्या वस्तूंच्या संबंधित निर्यातीमध्ये
ज्यूट वस्तूंच्या या निर्यातीच्या संबंधित मी विचार करेल तर भारत हा जगामध्ये मात्र दुसऱ्या क्रमांकावर येतो. समजलं की ज्यूट पासून तयार होणाऱ्या वस्तूंचा जर विचार केला तर भारत हा जगामध्ये पहिला बघायला मिळतो आणि निर्यातीच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर जगात दुसरा बघायला मिळत असतो. ठीक आहे. आता वास्तविक ज्यूट उद्योग कशावर आधारित उद्योग आहे तर हा तुमचा कृषी आधारित उद्योग म्हटला जातो. शेतीवर आधारित उद्योग आहे हा पूर्णपणे. जसं मी बोललो की ज्यूट प्लांट्स लावले जात असतात आणि त्यातून तुम्हाला हे पूर्ण प्रोडक्शन होताना दिसत असतं. सो हे ज्यूट प्लांट लावल्यापासून कृषीवर आधारित उद्योग आणि याच्यामध्ये मॅन पॉवरची पण जास्त गरज पडते. मॅन पॉवरची जास्त गरज असल्यामुळे ह्या उद्योगाचा एक फॅक्च्युअल पॉइंट येतो की यामध्ये 40 लाख रोजगार उपलब्ध आहे. म्हणजे जवळपास 40 लाख लोक यामध्ये या उद्योगाशी संबंधित काम करताना दिसतात. की जो कृषी आधारित उद्योग आहे 40 लाख लोक यामध्ये रोजगार म्हणून काम करतायत. आणि विशेष म्हणजे भारतामध्ये पहिला कारखाना जो आहे कुठे चालू झाला या संदर्भात जर विचारलं गेलं तर भारतात जर आपण विचार केला की पहिला कारखाना हा तुमचा रिशरा 1859 मध्ये कलकत्त्याजवळ एक ठिकाण आहे रिशरा हे ठिकाण. तर रिशरा या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा भारतातला कृषी आधारित उद्योगातला ज्यूट उद्योग जो आहे हा इथे सुरू झालेला दिसतो. आणि जसं मी बोललो की जसं ज्यूटचं एकंदरीत प्रोडक्शन आहे तर हा एक प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणून बघितला येईल की याच्यामध्ये ही पूर्ण मोठी प्रोसेस जी आहे ही प्रोसेस या ठिकाणी केली जात असते. लक्षात आलं का? या ज्यूट पासून फायबर मिळवण्याची ही एकंदरीत पूर्ण प्रोसेस मला दिसत असते. ठीक आहे. हा सो ह्या पूर्ण प्रोसेसचा जर विचार केला तर हा जसं मी बोललो की कच्च्या मालावर आधारित उद्योग आहे. आणि जसं यासाठी लागणारे घटक जर बघितले तर इथे मी जसं सांगितलं की याला पाणी आणि मनुष्यबळ खूप जास्त लागत असतं. ज्यूट प्रोडक्शन करायचं असेल तर त्यासाठी पाणी आणि मनुष्यबळ मॅन पॉवर हे खूप जास्त लागत असतंय. आणि जसं मी बोललो की कलकत्त्याच्या जवळ याचा विकास सुरुवातीला झालेला दिसतो कारण दामोदर नदीपासून पण तुम्हाला पाणी जे आहे हे मोठ्या प्रमाणात इथे उपलब्ध होताना दिसेल. त्यामुळे तुम्हाला त्या भागामध्ये विशेष हा उद्योग चालताना दिसतो. आणि वेस्ट बेंगॉलमध्ये हुगळी नदीच्या काठावर या उद्योगाचा विकास हा खूप जास्त झालेला आहे. आता हुगळी आपल्याला माहित आहे गंगाची वितरिका म्हणून आपण बघतो, उपनदी नाही. गंगा नदीची ही एक वितरिका आहे. म्हणजे गंगा नदीपासून ती नवीन मुखाने वाहायला लागते त्याला वितरिका म्हणतो. गंगा नदीला येऊन मिळणारी राहिली असती तर तिला उपनदी म्हटलो असतो आपण, पण ही वितरिका आहे हे लक्षात ठेवा. हुगळी नदीच्या काठावर या उद्योगाचा विकास जो आहे हा आपल्याला सर्वात जास्त चांगल्यापैकी झालेला दिसतो. सर्वात जास्त प्रमाणामध्ये जो उद्योगाचा आपण एक भाग बघतोय की हा उद्योग सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये मला वेस्ट बेंगॉलमध्ये हा बघायला मिळतो. म्हणजे या उद्योगाचं सर्वात जास्त कुठे प्रमाण आपल्याला दिसेल तर ते लक्षात ठेवण्यासारखं आहे की वेस्ट बेंगॉलला हा उद्योग जो आहे हा सगळ्यात जास्त आपल्याला चालताना दिसत असतो. त्यामुळे या काही फॅक्च्युअल गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या या लक्षात असू द्या. ठीक आहे. सर्वाधिक प्रमाणामध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये हा उद्योग आहे. बरं, आता जर तुम्ही बघणार की कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये ज्यूटचा व्यवसाय हा जास्त दिसतो मला, तर मला हा वेस्ट बेंगॉलमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, वेस्ट बेंगॉल वेस्ट बेंगॉल, आंध्र प्रदेश आणि बिहारमध्ये मला हा जो उद्योग आहे हा जास्त प्रमाणात होताना दिसतो. आणि जसं ज्यूटचा उपयोग जर बघितला तुम्ही की ज्यूट कुठे जास्त वापरलं जातं तर मोस्टली अन्नधान्यांची पोते तयार केले जातात ना, बारदान वगैरे तयार केले जातात त्यासाठी 62% उत्पादन जे आहे हे यासाठीच केलं जात असतं. दोरखंड तयार करण्यासाठी 20% वापर होत असतो. इतर काही वस्तू गालीच्या वगैरे काही हँडक्राफ्टेड वस्तू जर तयार करायच्या असतील हँडमेड तर त्यासाठी 18% उत्पादन जे आहे हे इथे वापरलं जात असतंय. सो अशी ही एकंदरीत रचना आपण इथे बघतो की कोणत्या ठिकाणी किती प्रमाणामध्ये हे मला उत्पादन वापरलं जाताना दिसतंय. कशा संबंधित? एकूण टोटल ज्यूटचं होणाऱ्या प्रोडक्शनचा विचार मी केला तर त्यापैकी मला हे दिसून येतंय. कळलं सर्वांना व्यवस्थित? ऑल ऑफ यू या गोष्टी क्लिअर झाल्या? बरं, आता यामध्ये बघा भारतामध्ये या उद्योगाला चालना देण्यासाठी भारत ज्यूट कॉर्पोरेशन हे तुमचं 1971 मध्ये आपल्याला स्थापन झालेलं दिसतं. आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे हा जो उद्योग आहे
हा उद्योग परवाना मुक्त करण्यात आलेला आहे. कधीपासून तर 1991 पासून हा उद्योग परवाना मुक्त केलेला आपल्याला दिसतो. सो ज्यूट उद्योग आणि या ज्यूट उद्योगाशी रिलेटेड जेवढ्या पण फॅक्च्युअल गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, फॅक्च्युअल, आता हा जो पॉइंट मी तुम्हाला सांगितला हा पूर्ण फॅक्च्युअल गोष्टींचा भाग आहे की भारतातले प्रमुख उद्योग आणि त्यांच्या रिलेटेड तुम्हाला काय काय कुठे कुठे विचारलं जाऊ शकतंय. ठीक आहे. बरं, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अजून एक सगळ्यात महत्वाचा एक प्रमुख उद्योग की जो म्हणजे कापड उद्योग. कापड उद्योगाला विशेष महत्व आपण या ठिकाणी बघत असतो मित्रांनो. मी तर म्हणेल की हा तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट उद्योगांपैकी एक आहे, तुम्हाला हा लक्षात ठेवण्यासाठी. कारण या उद्योगाला आपण का महत्व देतो, कारण हा कृषीवर आधारित उद्योग आहे आणि हा कृषीवर आधारित उद्योग भारतातला सगळ्यात मोठा उद्योग म्हटला जातो की ज्या उद्योगाचा कृषी क्षेत्राच्या नंतर सगळ्यात जास्त रोजगार जर कुठे काम करत असेल, आता आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त रोजगार म्हणजे सगळ्यात जास्त काम करणारे लोक ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये दिसतात, पण दुसऱ्या क्रमांकावर सगळ्यात जास्त काम करणारा जर उद्योगाचा भाग तुम्ही बघितला तर हा टेक्स्टाईल इंडस्ट्री, की जो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कामगारांची संख्या पण या टेक्स्टाईल रिलेटेड जास्तच आहे. समजलं की म्हणजे आपण म्हणू शकतो की भारतातला सर्वात मोठा उद्योग कृषीवर आधारित असलेला तो म्हणजे कापड उद्योग. भारतातला सगळ्यात जास्त रोजगार देणारा उद्योग म्हणून जरी विचारलं तरी तो तुम्हाला बघायला मिळेल कापड उद्योगच आहे की जो सगळ्यात जास्त रोजगार देत असतो. बरं, मग यामध्ये रोजगार किती असेल तर अंदाजन यामध्ये तुम्ही विचारात घेऊ शकतात की 4.5 कोटी लोकांना किंवा 4.5 कोटी लोकसंख्येला या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार हा इथे मला उपलब्ध होताना दिसतो. आणि विशेष म्हणजे भारतात औद्योगिक उत्पादनात वाटा जर आपण बघितला, भारतामध्ये एकूण औद्योगिक उत्पादनामध्ये 14% वाटा फक्त या एकट्या उद्योगाचा आहे. हे पण एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. म्हणून मी काय बोललो की या उद्योगाशी संबंधित तुम्हाला इम्पॉर्टंट फॅक्ट, मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात घ्यायचे आहे की सगळ्यात मोठा उद्योग, रोजगाराच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उद्योग की ज्यामध्ये कृषी क्षेत्रानंतर जवळपास 4.5 कोटी लोकसंख्या या ठिकाणी काम करते आहे. बरं, मग अशा या महत्वपूर्ण उद्योगाची सुरुवात ही कोणत्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसते तर 1818 मध्ये कलकत्त्याजवळ या उद्योगाची सुरुवात झाली. 1818 या वर्षी कलकत्त्याजवळ आपल्याला हा उद्योग सुरू झाला. कलकत्ता या ठिकाणी कुठे सुरू झाला तर फोर्ट ग्लॉस्टर या ठिकाणी एक कारखाना स्थापित केलेला होता, पण तो जास्त दिवस काही चालला नाही कारण तिथे कच्च्या मालाचा अभाव व्हायला लागला आणि कच्च्या मालाचा अभाव झाल्यामुळे तो उद्योग जो आहे हा लवकरच बंद पडला, की जो कलकत्त्यामधल्या फोर्ट ग्लॉस्टर या ठिकाणी सुरू झालेला होता 1818 मध्ये, बट तो जास्त दिवस चालला नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं योगदान जे या उद्योगामध्ये आपल्याला बघायला मिळतं ते 1854 मध्ये कावसी नानाभाई डावर यांनी जे महत्वाचं योगदान दिलं ते म्हणजे त्यांनी बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी चालू केलेली होती, जी आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आपल्याला बघायला मिळते मुंबई भागामध्ये, मुंबई प्रांतामध्ये त्यावेळेला. आणि विशेष कावसी नानाभाई डावर यांचं हे कापड उद्योगाशी संबंधित योगदान खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही म्हणणार सर ठीक आहे, जर हा भारतातला सगळ्यात मोठा उद्योग आहे, सगळ्यात जास्त रोजगार देतोय, तर यामध्ये इंडस्ट्रीची संख्या पण जास्त असेल. तर भारतामध्ये सध्याच्या दिवसाला तुम्ही बघणार तर 1400 पेक्षा जास्त कापड मिल तुम्हाला दिसतात. किती? 1400 पेक्षा जास्त, 1400 पेक्षा जास्त कापड मिल जे आहेत या आपल्याला इथे बघायला मिळतात, की जे आपण म्हणू शकतो की हे सर्वाधिक आहेत. जसं आपण तुम्ही म्हणणार की आता सर्वाधिक मध्ये कुठे दिसतात तुम्हाला तर तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त कारखाने आहेत ती म्हणजे 352, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे 135, आंध्र प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे 112 मिल. हे लक्षात आलं. आता हे सर्व कंपन्या जे मी तुम्हाला बोललो हे सगळे सुती वस्त्र उद्योग म्हणून बघितला तर हे सगळ्या टेक्स्टाईल मिल्स आहेत की जिथे कापड तयार केला. तर विशेष म्हणजे काय माहितीये का की जी प्रोसेस आहे पूर्ण
ओके, लक्ष द्या. कॉटन पासून म्हणजे कापूस जो आपण शेतात पिकवतो त्यापासून फायनली कपडा तयार होण्यापर्यंतची जी काही प्रोसेस असते, या ओव्हरऑल प्रोसेसमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी दिसून येतात त्या कोणत्या कोणत्या असतात ते बघा. बघा दिसतंय कॉटन, एव्हरीवन. कॉटन पासून पहिल्यांदा स्पिनिंग होतंय, नंतर यार्न डाईंग होतंय, त्यानंतर किटिंग होतंय, नाइटिंग म्हणतो ज्याला आपण, त्यानंतर विविंग होतंय, नंतर फॅब्रिक डाईंग होतंय, प्रिंटिंग होतंय, आणि मग फायनल प्रोडक्ट. म्हणजे ही एक पूर्ण प्रोसेस असते की ज्या पर्टिक्युलर प्रोसेस मधून आपल्याला कापसापासून कपडा तयार होण्यापर्यंतची ही रचना दिसते. आणि मग विचार करा, ह्या प्रत्येक सेक्टरमध्ये काम करणारा व्यक्ती आणि मग त्याला असलेला जो रोजगार आपण बघतो हा इथे कन्सिडर केला जातो. म्हणून मग आपण काय म्हणतोय की प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोघांच्या तुलनेमध्ये कापड उद्योग मला असा दिसतो की ज्यात सगळ्यात जास्त रोजगार काम करतोय. ठीक आहे, मग आता इथे जसं मी सांगितलं की कच्चा माल म्हणजे आपण म्हणू शकतो की जो रॉ मटेरियल आहे कापूस, तर कापूस उत्पादनाच्या बाबतीमध्ये भारत जो आहे हा जगामध्ये आपल्याला दुसरा बघायला मिळतो. ठीक आहे, आणि एकूण तयार होणाऱ्या कापडाच्या बाबतीत निर्यातीचा जर आपण विचार केला तर जगात भारत पण दुसराच आपल्याला बघायला मिळतो. ह्या फॅक्ट आहेत की जे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. समजतंय? अजून यामध्ये जर का तुम्हाला काही इम्पॉर्टंट फॅक्च्युअल डेटा विचारला गेला की सरकार यासाठी काय प्रयत्न करतं, तर कापड उद्योगाचा जास्तीत जास्त विकास व्हावा यासाठी सरकारने 2005 मध्ये इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क स्कीम ही या ठिकाणी सुरू केलेली आपल्याला दिसते. इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क स्कीम ही 2005 मध्ये सरकारने सुरू केलेली होती. मग काही फॅक्च्युअल गोष्टी दिसतात आपल्याला की फॅक्च्युअल गोष्टींमध्ये काय काय गोष्टींना महत्व आहे. तर यामध्ये बघा की भारताचं मँचेस्टर कशाला म्हटलं जातं, तो एक पहिला पॉईंट की भारताचं मँचेस्टर मुंबईला म्हटलं जात असतं. जगाचं पूर्वेकडचं बॉस्टन कशाला म्हणतात, तर त्यामध्ये आपण अहमदाबादला म्हणतात, हे लक्षात ठेवू शकतो. दक्षिण भारताचं मँचेस्टर, आता मँचेस्टर का म्हटलं जातं की जिथे तुम्हाला कापडाचं उत्पादन किंवा कापडा संबंधित कंपन्या किंवा तिथे होणारी प्रोसेसिंग ही सगळ्यात जास्त दिसत असते. म्हणून दक्षिण भारताचं मँचेस्टर हे कोइंबतूरला म्हटलं जातं आणि उत्तर भारताचं मँचेस्टर हे तुम्हाला कानपूरला म्हटलं जात असतं. हे आपण इथे लक्षात ठेवायचं. समजलं सर्वांना? आणि जसं मी बोललो की हा जो काही पूर्ण प्रोसेसिंग वाला पार्ट आहे फ्रॉम कॉटन टू फॅब्रिक पूर्ण क्लॉथ पर्यंतचा, तर त्यामध्ये अनेक सारे टप्पे आपल्याला बघायला मिळतात. यासाठी वेगवेगळ्या कंपन्या असतात. म्हणजे कापूस पासून कापसामध्ये असलेल्या ज्या बिया असते तर ती सरकी वेगळी काढण्यासाठी सुद्धा जिनिंग प्रोसेस असते. म्हणजे प्रत्येक एक प्रोसेस आहे की ज्या प्रोसेस मधून कापूस जो आहे हा वेगवेगळे टप्पे पार करून फायनल क्लॉथ पर्यंत तो जात असतो. समजलं? आणि मग म्हणून आपण म्हणू शकतो की हा उद्योग भारतातला एक प्रकारचा सगळ्यात मोठा उद्योग म्हणून मला बघायला मिळतो की ज्यात सगळ्यात जास्त रोजगार जो आहे हा इन्व्हॉल्व आहे हे मला इथे दिसून येत आहे. समजलं सर्वांना? यामध्ये अजून आपल्याला जर का आपण एक पार्ट बघितला जो एक लास्ट सगळ्यात महत्वाचा जो उद्योग आपण बघतो भारतातला, तो म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टर भारतामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ॲग्रिकल्चरसाठी लागणारं खत उद्योग हा सगळ्यात एक महत्वाचा उद्योग आपण म्हणू शकतो की जो कम्प्लिटली कृषीसाठी इम्पॉर्टंट आहे हे आपण म्हणू शकतो. आणि आपण म्हणू शकतो की खतांचं महत्व काय आहे, तर खतांचं महत्व किती इम्पॉर्टंट आहे यासाठी आपण दोन गोष्टी बघतो. म्हणजे त्यामध्ये पिकवण्यासाठी वापरले जाणारे बियाणे आणि तिथे वापरले जाणाऱ्या खतांचा उपयोग कसा होतोय. आता आपण बघितलं की हरित क्रांती जी भारतामध्ये घडून आली यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बियाणांसोबत हाय इल्ड व्हरायटी प्रॉडक्ट, बरोबर की नाही, हाय इल्ड व्हरायटी प्रॉडक्टचा उपयोग केला गेला. रासायनिक खतांचाही उपयोग केला गेला की ज्यामध्ये भरभरून उत्पादन आपल्याला मिळायला लागलं. मग विशेष म्हणजे जर आपण विचार करणार की भारताच्या औद्योगिक उत्पादनामध्ये जर भारताच्या एकूण औद्योगिक उत्पादनाचा येणाऱ्या वाट्याचा विचार जर केला तर 11% वाटा म्हणजे उत्पादनात आपण म्हणू शकतो तर खत उद्योगाचा आपल्याला दिसून येणार. खत उद्योग हा भारतातला एक सगळ्यात प्रमुख मुख्य उद्योग म्हणून विचारात घेतला जातो. आणि विशेष भारत जर आपण बघितलं जगामध्ये खत निर्मितीच्या संबंधित मध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि जगात खत वापरासंबंधित जर बघितलं तर जगात 2ऱ्या क्रमांकावर खतांचा वापर
सगळ्यात जास्त फर्टिलायझर्सचा जो यूज होतोय तो भारतामध्ये आपण बघू शकतो जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. मग भारतामध्ये पहिला कारखाना जो आहे, फर्स्ट कारखाना हा कुठे सुरू झाला? खत निर्मितीशी संबंधित कारखाना कुठे सुरू झाला? तर हा सुरू झालेला आहे 1906 मध्ये चेन्नई जवळ सुरू झाला, राणीपेठ या ठिकाणी. दुसरा महत्वाचा कारखान्याचा जर विचार केला तर भारतातला दुसरा कारखाना जो सुरू झालेला होता तो कर्नाटकमध्ये सुरू झाला. पहिला जो आहे हा चेन्नई जवळ, दुसरा कर्नाटकमध्ये जो स्थापन झाला तो 1943 ला झाला. त्यानंतर लगेच तिसरा खत कारखाना चालू झाला. मग तिसरा खत कारखाना हा केरळमध्ये चालू झालेला होता 1947 मध्ये. तुम्हाला कदाचित आहे ना ह्या अशा गोष्टींवर मात्र मोस्टली प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ह्या गोष्टींची सवय किंवा ह्या गोष्टींचा भाग तुम्ही समजून घ्या की आपल्याला कशा टाईपमध्ये हे प्रश्न विचारले जातील. जसं मी बोललो की फर्स्ट कारखाना 1906 चेन्नई जवळ, दुसरा कारखाना 1943 कर्नाटकमध्ये, तिसरा कारखाना 1947 केरळमध्ये. सो कधी कधी आता चेन्नईमध्ये राणीपेठ जवळ हा सुरू झालेला होता. आणि जर तुम्हाला असाही प्रश्न विचारला की भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर पहिला कारखाना कोणता स्थापन झाला, खत कारखाना, तर तुमचं त्यावेळेस उत्तर असलं पाहिजे 1951 मध्ये सिंद्री हा खत प्रकल्प झारखंडमध्ये सुरू झालेला आपल्याला दिसतो. आता इथे बरेच जण कन्फ्युज होतात की जर तुम्हाला पहिला कारखाना विचारला तर तुम्ही सिंद्री उत्तर देत असतात, बट तो स्वातंत्र्योत्तर पहिला कारखाना असेल तर सिंद्री हे उत्तर पाहिजे. नॉर्मली भारतातला सगळ्यात पहिला खत कारखाना जर बघितला, खत कारखान्याबद्दल बोलतोय मी, तर हा खत कारखाना चेन्नई जवळ इथे आपल्याला चालू झालेला दिसतो. आणि भारतातला पहिला स्वातंत्र्योत्तर खत कारखाना सिंद्री झारखंडमध्ये आपल्याला झालेला दिसतो, की जो गव्हर्नमेंट सार्वजनिक क्षेत्रातला पहिला कारखाना म्हणून सुद्धा तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. मग आता जर आपण बघितलं की भारतामध्ये काही सहकारी खत कारखाने, कोऑपरेटिव्ह खत कारखान्यांचा विचार आपल्याला दिसतो की ज्यामध्ये आहे इफ्को आणि कुर्बको. इफ्को जे आहे ते म्हणजे इंडियन फार्मर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड, की ज्याची इफ्कोची ही जी स्थापना आहे ती तुमची 1980 ला झाली. आणि एक कुर्बको जो आहे तो म्हणजे कृषिक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेड, की जे नोएडा या ठिकाणी आपल्याला स्थापन झालेलं बघायला मिळत असतं. मग यामध्ये तुम्हाला जर काही प्रश्नांच्या रिलेटेड अजून इन्फॉर्मेशन विचारली गेली तर एक गोष्ट लक्षात ठेवा की भारतात सर्वात जास्त खत कारखाने कोणत्या राज्यात आहे, तर उत्तर मात्र तुमचं गुजरात राज्य पाहिजे. कळलं की सर्वात जास्त खत कारखाने जर विचारले तर गुजरात, किंवा जर तुम्हाला खत कारखान्यांशी संबंधित क्रम विचारला तर तुमचं गुजरात, त्याच्यानंतर तमिळनाडू, त्याच्यानंतर यूपी, त्याच्यानंतर महाराष्ट्र हा चौथ्या क्रमांकावर येतो. आणि नायट्रोजन खताच्या बाबतीमध्ये भारत हा जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर येतो. समज. सो असे भारतातले खत कारखान्यांचे घटक आपण या ठिकाणी इन डिटेल मध्ये अभ्यासलेले आहेत.